नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कर्नाटक आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण कर्नाटक आय एस मध्ये राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या वैकल्पिक विषयाची बॅच सुरू केलेली आहे. ठीक आहे. मग तुम्हाला ऑलरेडी या बॅचची वैशिष्ट्य वगैरे माहीत आहेत. ज्यांना कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तो तुम्ही घ्यावा. ठीक आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की आपण राज्यशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमाची चर्चा करत होतो. मग त्याच्यामध्ये आपण पेपर 1च्या दोन्ही सेक्शनची विठ्ठल सरांनी चर्चा केलेली आहे आणि पेपर 2च्या सेक्शन ए ची चर्चा मी स्वतः केलेली आहे. ठीक आहे. मग आज आपण पेपर 2च्या जो काही सेक्शन बी आहे त्याची चर्चा करणार आहोत. ठीक आहे. मग सुरुवातीला आपण हा जो काही पेपर 2चा अभ्यासक्रम आहे, पेपर 2चा सेक्शन बी चा अभ्यासक्रम तो अगोदर नोट डाऊन करूयात आणि त्यानंतर त्या एका पॉईंटमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत या गोष्टी पुढे पाहूयात. ठीक आहे, चालेल. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की पेपर 2चा जो काही सेक्शन ए आहे त्याच्यामध्ये 11 पॉईंट्स आहेत की तुलनात्मक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण त्या संबंधीचे 11 पॉईंट्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. आज आपण पेपर 2च्या सेक्शन बी ची काय म्हणूयात की राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा आपला ऑप्शनल आहे. त्याच्यामध्ये पेपर 2 आणि त्याच्यामध्ये सेक्शन बी किंवा सेक्शन ब जो आहे त्याचा अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये मुख्यतः 8 पॉईंट्स आहेत. ठीक आहे. आणि या पेपरचं टायटल काय आहे सेक्शन बी चं? भारत आणि जग, इंडिया अँड वर्ल्ड. म्हणजे भारत आणि त्याचं जगाशी असलेले संबंध. ठीक आहे. भारताचं जगातील उर्वरित देशांशी असलेले संबंध या गोष्टी याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो तो म्हणजे कोणता? की भारताचे परराष्ट्र धोरण. ठीक आहे. कोणता टॉपिक आहे? भारताचे परराष्ट्र धोरण म्हणजेच काय? इंडियाज फॉरेन पॉलिसी. ठीक आहे. याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात ते आपण पुढे पाहूया. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा पॉइंट येतो तो म्हणजे भारत आणि काय म्हणूया नाम किंवा अलिप्ततावादी चळवळ किंवा अलिप्ततावादी चळवळीमध्ये भारताचं असलेले योगदान. तर आपण शॉर्टमध्ये काय म्हणूयात की भारत आणि नाम नाम म्हणजे काय? नॉन अलाइनमेंट मुवमेंट. ठीक आहे. म्हणजेच काय? अलिप्ततावादी चळवळ. ठीक आहे. त्याला आपण कंसामध्ये लिहूया अलिप्ततावादी चळवळ. ठीक आहे. नाम आणि अलिप्ततावादी म्हणजे नामलाच काय म्हणतो आपण? अलिप्ततावादी चळवळ. ठीक आहे. भारताचं त्याच्यामध्ये असलेले योगदान त्याचे वेगवेगळे टप्पे आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये तिसरा पॉईंट महत्वाचा ठरतो तो म्हणजे किंवा सिलेबसमध्ये तिसरा पॉईंट कोणता आहे महत्वाचा? की भारत आणि दक्षिण आशिया. ठीक आहे. भारत आणि साऊथ आशिया. काय त्याच्यामध्ये कोणकोणते देश येतात? सार्क मधले देश की भारत असेल, पाकिस्तान असेल किंवा बांगलादेश असेल. ठीक आहे. नेपाळ असेल, भूतान असेल, श्रीलंका असेल, मालदीव असेल, अफगाणिस्तान आणि आग्नेय आशियातील काही देश यांचा याच्यामध्ये समावेश होतो. ठीक आहे. याच्यामध्ये आपण सार्क बरोबर आशियाचा अभ्यास करणार आहोत ते मी पुढे तुम्हाला सांगेल. त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमातील चौथा पॉईंट आहे आणि तो अतिशय महत्वाचा आहे की भारत आणि जागतिक दक्षिण. ठीक आहे. वरच्या पॉईंट मध्ये काय आपण दक्षिण आशिया, आता काय आहे जागतिक दक्षिण. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की जागतिक दक्षिण म्हणजे काय? भारत आणि जागतिक दक्षिण, ग्लोबल साऊथ. ठीक आहे. याच्यामध्ये काय येतं ते मी तुम्हाला पुढे सांगेल. आता तुम्ही थोडंसं फक्त ब्रेनस्टॉर्म करण्याचा प्रयत्न करा की दक्षिण दक्षिण जग म्हणजे काय असेल किंवा जागतिक दक्षिण म्हणजे काय असेल, ग्लोबल साऊथ. ठीक आहे. याच्यामध्ये काय येतं? की भारत आफ्रिका संबंध असतील, भारत लॅटिन अमेरिका संबंध असतील किंवा दक्षिण दक्षिण सहकार्य काय आहे. ठीक आहे. या गोष्टी आपण पुढे पाहूयात. त्यानंतर पुढचा महत्वाचा टॉपिक आहे आपला तो म्हणजे काय? की भारत आणि जागतिक सत्तेची केंद्र. ठीक आहे. काय? भारत आणि जागतिक सत्तेची केंद्र.
मग जागतिक सत्तेचे केंद्र किंवा जगातील सत्तेचे केंद्र काय आहेत किंवा कोणते देश आहेत? ग्लोबल पॉवर सेंटर्स म्हणजे जागतिक सत्तेची केंद्रे, जागतिक सत्ता केंद्र म्हणूयात आपण त्याला, ग्लोबल सेंटर्स ऑफ पॉवर. याच्यामध्ये काय ना सत्ता केंद्र कोण आहेत? एक आहे सोव्हिएत म्हणजे युएस असेल, युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका असेल, त्यानंतर रशिया असेल, त्यानंतर चीन असेल, ठीक आहे, युरोपियन युनियन असेल, युरोपियन महासंघ, त्याला आपण जागतिक सत्ता केंद्र म्हणतो. मग त्यांच्याशी भारताचे कसे संबंध आहेत? ठीक आहे, हे याच्यामध्ये येणार. त्यानंतर अभ्यासक्रमामध्ये 6वा टॉपिक आहे तो म्हणजे भारत आणि आण्विक प्रश्न, इंडिया अँड न्यूक्लिअर क्वेश्चन. ठीक आहे, की भारत आणि आण्विक प्रश्न. याच्यामध्ये भारताचा आण्विक धोरण काय आहे किंवा अणु कार्यक्रम कसा राहिला आहे, ठीक आहे, या गोष्टी येणार आहेत. मी पुढे तुम्हाला सांगतो. भारत आणि आण्विक प्रश्न, न्यूक्लिअर क्वेश्चन. हा झाला 6वा पॉईंट. त्यानंतर 7वा टॉपिक आहे आपला अभ्यासक्रमातील तो म्हणजे की भारत आणि ईव्हीएम व्यवस्था किंवा ईव्हीएम प्रणाली, ईव्हीएम सिस्टीम आणि भारत यांच्यामध्ये काय संबंध आहेत. ठीक आहे, काय भारत आणि ईव्हीएम प्रणाली, संयुक्त राष्ट्र प्रणाली. ठीक आहे, संयुक्त राष्ट्र व्यवस्था. आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे की भारताच्या परराष्ट्र धोरणामधील अलीकडील बदल काय आहेत. ठीक आहे, की रिसेंट डेव्हलपमेंट्स काय आहेत, भारताचा काही गोष्टींबाबतच्या भूमिकेत काही बदल झालाय का. मग याच्यामध्ये आपण मध्य पूर्वेतील देशांबरोबरचे संबंध, भारत इस्रायल संबंध किंवा भारत युएस संबंधामध्ये अलीकडे काय बदल झाले आहेत. ठीक आहे, या गोष्टी याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. की 8वा शेवटचा आपला अभ्यासक्रमातील पॉईंट असणार आहे की भारत किंवा भारताच्या परराष्ट्र धोरणातील अलीकडील घडामोडी, रिसेंट डेव्हलपमेंट्स इन इंडियन फॉरेन पॉलिसी. ठीक आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणातील अलीकडील घडामोडी किंवा अलीकडील बदल म्हणूया किंवा घडामोडी. याच्यामध्येच आपण अजून एक प्रश्न अभ्यासणार की भारताचं नवीन जगासाठीचं जागतिक व्यवस्थेची मागणी कशी आहे. ठीक आहे, ठीक आहे, समजलं सगळ्यांना की या पेपरमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत. हा जो काही राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचा पेपर 2 आहे त्याचा सेक्शन बी आपण सेक्शन बी च्या अभ्यासक्रमाची चर्चा करत आहोत. त्याच्यामध्ये 8 पॉईंट्स आहेत, सेक्शन ए मध्ये 11 पॉईंट्स आहेत आणि हा पेपर संपूर्ण पेपर सेक्शन ए आणि सेक्शन बी किती 250 मार्कांचा असणार आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि पहिला पॉईंट आहे भारताचं परराष्ट्र धोरण. ठीक आहे, इंडियाज फॉरेन पॉलिसी. मग याच्यामध्ये आपण 2-3 घटकांचा अभ्यास करणार आहोत की भारताचं परराष्ट्र धोरण म्हणजे काय किंवा परराष्ट्र धोरण ठरवितं कोण, परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक काय असतात, भारताच्या परराष्ट्र धोरणात काही सातत्य काय बदल पाहायला मिळतात का. ठीक आहे, हा आहे परराष्ट्र धोरणाचा पहिला टॉपिक. त्यानंतर दुसरा टॉपिक असणार आहे भारत आणि नाम किंवा अलिप्ततावादी चळवळ. ठीक आहे, आणि या अलिप्ततावादी चळवळीमध्ये भारताचं योगदान काय राहिलेलं आहे, तिचे वेगवेगळे टप्पे काय आहेत, भारताची सध्याची भूमिका काय आहे किंवा या चळवळीची सध्याची स्थिती काय आहे, हा दुसरा पॉईंट असणार आहे. आपण वैयक्तिक अजून पाहूयात. त्यानंतर तिसरा काय भारत आणि दक्षिण आशिया, भारत आणि साऊथ आशिया. याच्यामध्ये काय की दक्षिण आशियातील देश यांच्याबरोबर भारताचे संबंध कसे राहिले आहेत. मग दक्षिण आशिया म्हटलं की भारताचे शेजारील देश. ठीक आहे, मग त्यामध्ये सार्क आला, आसियान आला आणि भारताचे द्विपक्षीय संबंध या शेजारी देशांबरोबर कसे आहेत या गोष्टी आपण याच्यात अभ्यासणार. त्यानंतर तिसरा आहे भारत आणि जागतिक दक्षिण. मग जागतिक दक्षिण म्हणजे काय, ग्लोबल साऊथ. ग्लोबल साऊथ म्हणजे काय, मी तुम्हाला काल सांगितलेलं की ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ याच्यामध्ये काय फरक आहे. ग्लोबल नॉर्थ म्हणजे काय की विकसित देश आणि जागतिक दक्षिण म्हणजे काय अल्प विकसित, मागास किंवा विकसनशील असलेले देश यांच्याबरोबर भारताचे संबंध कसे आहेत. ठीक आहे, या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार की साधारणपणे भारत आणि आफ्रिकेचे संबंध, भारत आणि लॅटिन अमेरिकेचे संबंध आणि भारताच्या ह्या जागतिक दक्षिणसाठी भारताने घेतलेले काही पुढाकार. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे भारत आणि जागतिक सत्ता केंद्र. जागतिक सत्ता केंद्र कोणकोणती आहेत तर युएस असेल, रशिया असेल, चीन असेल, जपान असेल, युरोपियन युनियन असेल, युरोपियन महासंघ यांच्याशी भारताचे असलेले संबंध द्विपक्षीय पातळीवरचे हे आपण याच्यामध्ये अभ्यासणार. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे भारत आणि आण्विक प्रश्न, न्यूक्लिअर क्वेश्चन. मग भारताचा आण्विक कार्यक्रम काय आहे
किंवा भारताचं आण्विक धोरण काय आहे, इंडियाज न्यूक्लिअर डॉक्ट्रिन, याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे तो म्हणजे पुढला टॉपिक आहे भारत आणि युएन प्रणाली. याच्यामध्ये मुख्यतः दोन टॉपिक आहेत. एक शांती सेनेतील भारताची असलेली भूमिका आणि दुसरं युएनएससी मध्ये किंवा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं. या दोन गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. सेक्शन ए मध्ये सुद्धा आपण युएन सिस्टीम पाहिलेली, पण तसंच सेक्शन बी मध्ये सुद्धा या गोष्टी ओव्हरलॅप होताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणातील अलीकडील बदल, आणि ते साधारणपणे कोणत्या क्षेत्राच्या संदर्भात, तर मिडल ईस्ट, ठीक आहे, किंवा पश्चिम आशिया, वेस्ट आशिया, मग अफगाणिस्तान असेल, इस्रायल असेल किंवा इराण, या संबंधीचे भारताचे अलीकडील संबंध कसे, म्हणजे काय म्हणूया त्याला, कशा त्या डेव्हलपमेंट घडून येत आहेत, या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. आता आपण हा जो काही सिलेबस आहे 8 पॉईंट्स, त्या एका टॉपिकवरती थोडी थोडी चर्चा करूयात. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक आपण जो पाहिला तो काय आहे की भारताचे परराष्ट्र धोरण. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की 3 गोष्टी आपण अभ्यासणार आहोत, की परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक काय आहेत, त्यानंतर परराष्ट्र धोरण आखणी करणाऱ्या संस्था, ठीक आहे, परराष्ट्र धोरणाची आखणी करणाऱ्या संस्था, आणि भारताच्या परराष्ट्र धोरणातील बदल आणि सातत्य किंवा सातत्याने बदल म्हणूयात आपण त्याला, कंटिन्युटी अँड चेंज. ठीक आहे, आणि बदल, या 3 गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. हे जे काही निर्धारक घटक आहेत त्याच्यामध्ये आपण बघणार की परराष्ट्र धोरण आखणी करणारे निर्धारक घटक काय आहेत, कशाच्या बेसिसवरती आपण आपलं परराष्ट्र धोरण ठरवितो. पण त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. परराष्ट्र धोरण म्हणजे काय असतं की एखादा देश इतर देशांशी द्विपक्षीय पातळीवर किंवा बहुपक्षीय पातळीवर संबंध हाताळत असताना कशा पद्धतीने व्यूहरचना आखतो की जेणेकरून त्याच्या राष्ट्रीय हितसंबंधांचं संरक्षण आणि संवर्धन होईल. ठीक आहे. मी महत्वाची टर्म इथं यूज केली ती म्हणजे काय, राष्ट्रीय हितसंबंध, नॅशनल इंटरेस्ट. ठीक आहे, राष्ट्रीय हितसंबंध. कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणाचं मुख्य उद्दिष्ट काय असतं की त्याच्या राष्ट्रीय हितसंबंधाचं संवर्धन करणं, ते सुरक्षित करणं, त्याला प्रोत्साहन देणं. ठीक आहे, नॅशनल इंटरेस्ट हे संवर्धित करणं, हे कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य टेकू असतो. मग हे राष्ट्रीय हितसंबंधामध्ये काय येतं की त्या देशाचं काय म्हणूया राजकीय हित, त्यानंतर त्या देशाचं आर्थिक हित, ठीक आहे, त्या देशाचं लष्करी हित म्हणजे सुरक्षेसंबंधीचं हित काय आहे, ठीक आहे, त्या देशाचं सामाजिक हित, ज्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणूया, त्या बाबतीत. मग या गोष्टींच्या हे जे काही राष्ट्राचं हित आहे या बाबतीतलं, त्या हितांना कसं पुढे नेता येईल, ठीक आहे, हे फायदे कसे उचलता येतील, यासाठी देश इतर देशांबरोबर संबंध हाताळताना ज्या गोष्टी, ज्या व्यूहरचना आखतो, जे प्लॅनिंग करतो, जे पॉलिसी ठरवितो, त्याला आपण परराष्ट्र धोरण असं म्हणतो. ठीक आहे. परराष्ट्र धोरणाचा मुख्य हेतू काय असतो, राष्ट्रीय हितसंबंधांचं संरक्षण आणि त्याचं संवर्धन, त्याला प्रोत्साहन देणं, आणि राष्ट्रीय हितसंबंध या प्रकारचं. मग यासाठी देश त्याचं परराष्ट्र धोरण आखत असतो. या गोष्टींना चालना कशी देता येईल, त्या देशाचं हे हित कसं सुरक्षित करता येईल, ठीक आहे, त्याला आपण परराष्ट्र धोरण म्हणतो. तुम्हाला तो साधारणपणे समजलं असेल. त्यानंतर दुसरं काय आहे की हे परराष्ट्र धोरण जे आहे ते ठरवणारे घटक काय आहेत, कशाच्या आधारे परराष्ट्र धोरण ठरतं. तर याच्यामध्ये काही मुख्यतः काय म्हणूया की काही देशांतर्गत घटक असतात, तर काय बाह्य घटक असतात, अंतर्गत घटक आणि बाह्य घटक. मग अंतर्गत घटकांमध्ये काय कोणते घटक असतात की काय म्हणूया त्याला आपण की तुमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार कसा आहे किंवा स्वरूप काय आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार किंवा स्वरूप किंवा त्याचं प्रारूप म्हणूया, अर्थव्यवस्था हा महत्वाचा फॅक्टर आहे. कशामुळं की तुमच्या देशाची अर्थव्यवस्था ही जर मिश्र स्वरूपाची असेल किंवा ती समाजवादी स्वरूपाची असेल तर तुमच्या देशाचे संबंध हे समाजवादी देशांबरोबर अधिक चांगले असतात. पण ज्यावेळेस तुमचा देश हा उदारमतवाद किंवा काय म्हणूया त्याला खासगीकरण, भांडवलशाही यांकडे जातो, त्यावेळेस त्या देशाचे संबंध भांडवलशाही देशांबरोबर सुधारताना पाहायला मिळतात. 1991 पर्यंत किंवा 1991 ला भारतानं एलपीजीचं काय म्हणूया धोरण स्वीकारलं. एलपीजी म्हणजे काय, उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण. पण भारतानं त्याची अर्थव्यवस्था खुली केली. सोव्हिएत रशियाचं पतन झालं होतं, भारताला काय बाजारपेठ म्हणजे काय की जागतिक बाजारपेठेची गरज होती. ठीक आहे, त्याच वेळेस आपल्या बाजारपेठेमध्ये बाकीच्यांनी गुंतवणूक करणं आवश्यक होतं, आणि त्यामुळे भारताचं 1991 नंतर भांडवलशाही देश जे आहेत किंवा अमेरिकेसारखा देश यांच्याबरोबरचे संबंध सुधारले.
सुधारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्या अगोदर सोव्हिएत रेषाबरोबर आपले चांगले संबंध होते, नजीकचे संबंध होते. मात्र त्यानंतरच्या काळामध्ये सोव्हिएत रेषाचं पतन झाल्यानंतर भारताचा एक मित्र कमी झाला. ठीक आहे. आणि त्यामुळे भारताला बाजारपेठेची आवश्यकता म्हणा किंवा गुंतवणूक किंवा अर्थव्यवस्थेची गरज म्हणून आपले या विकसित देशांबरोबरचे संबंध सुधारल्याचे पाहायला मिळतात. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था, तिचं स्वरूप, तिचं प्रारूप, ठीक आहे, तिचा आकार किती मोठा आहे, या गोष्टी परराष्ट्र धोरण ठरविताना महत्वाच्या ठरत असतात. त्याच्यामध्ये अजून एक सिद्धांत दिला जातो की कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स थेरी, की व्यामिश्र परस्परावलंबित्वाचा सिद्धांत. हा काय सांगतो की दोन देशांमध्ये जर का आर्थिक परस्परावलंबन वाढलेलं असेल तर त्या देशांमध्ये थेट युद्ध होण्याची शक्यता कमी राहते. कारण की अशा वेळेस अनेक स्टेक होल्डर्स हे त्या दोन देशांमध्ये समाविष्ट असतात, की जसं की युएस आणि चीन यांचं एकमेकांवर जर आर्थिक परस्पर अवलंबित्व असेल तर हे दोन देश एकमेकांवरती थेट युद्ध करण्याचं टाळतील, कारण की इकॉनॉमी त्यांची इंटरडिपेंडंट आहे. ठीक आहे. आणि त्यामुळं तुम्हाला अलीकडे पाहायला मिळत असेल न्यूजपेपरमधून, वर्तमानपत्रांच्या लेखांमधून, की युएसए काय करत आहे, चीनवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी डिकपलिंगचं धोरण राबवित आहे. डिकपलिंग डिकपलिंग म्हणजे काय, की युएसएची अर्थव्यवस्था जी चीनशी जोडलेली आहे ती जोडलेला जो काही धागा आहे तो कमी करणं, ते तोडणं, युएसएची डिपेंडन्सी काढून घेणं चीनच्या अर्थव्यवस्थेवरील. ठीक आहे. कच्च्या मालासाठी असेल किंवा बाकीच्या गोष्टींसाठीची. आणि त्याचाच भाग म्हणून मग युएसए काय करत आहे की चायना प्लस वन स्ट्रॅटेजी खेळत आहे. चायना प्लस वन म्हणजे चीनमधून ती गुंतवणूक काढून घेणं त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी, आणि युएसएच्या धोरणाशी सुसंगत असणारे देश जे आहेत, ठीक आहे, समविचारी टाईप, त्यांच्यामध्ये ती गुंतवणूक हलविणं. मग ते आग्नेय आशियातील देश असतील किंवा भारत असेल, मग भारतासाठी ती एक संधी आहे. ठीक आहे. मग असं अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये परराष्ट्र धोरण ठरताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा जर आपण घटक पाहायचा ठरवलं तर त्याच्यामध्ये आपण हे म्हणू शकतो की एखाद्या देशाची संस्कृती कशी राहिलेली आहे, एखाद्या देशाचा इतिहास कसा आहे, एखाद्या देशाची राष्ट्रीय अस्मिता काय आहे. ठीक आहे. ही राष्ट्रीय अस्मिता आणि ओळख किंवा संस्कृती, राष्ट्रीय अस्मिता, ओळख, संस्कृती, ठीक आहे, अस्मिता, ओळख किंवा इतिहास म्हणूयात. याच्यामध्ये आपण भारताचं उदाहरण घेऊ शकतो की भारताची राष्ट्रीय चळवळ जी काही आपण स्वातंत्र्यासाठी जी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रीय चळवळ चालवली गेली, तिची जी काही उद्दिष्ट होती, सत्य असेल, अहिंसा असेल, ठीक आहे, मग या धोरणांनी, म्हणजे हे जी काही आपली उद्दिष्ट होती, या उद्दिष्टांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाच्या परराष्ट्र धोरणाला सुद्धा काहीसा काय म्हणूयात शेप देण्याचं काम, आकार देण्याचं काम केलं. मग भारतानं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्वासितीकरणावरती भर दिला. त्यासाठी मग भारताने नामची चळवळ, जी अलेतोची चळवळ आहे, दुसरा पॉईंट आपल्या अभ्यासक्रमाचा, ती भारतानं सुरू केली. मग ह्या गोष्टी कुठून आल्या, तर भारताची असलेली संस्कृती, भारताची असलेली इतिहास, भारताची असलेली ओळख, अस्मिता, याच्यातून म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा देशाच्या परराष्ट्र धोरणाला आकार देताना पाहायला मिळतात. त्यानंतर याच्यामध्ये आपण तिसरा टॉपिक पाहू शकतो. तिसरा घटक काय असू शकतो की पंतप्रधानांची काय म्हणूया व्यक्तिमत्व किंवा नेत्याचं व्यक्तिमत्व किंवा नेता. ठीक आहे. त्याला काय म्हणूया आपण, पंतप्रधानांचं नेतृत्व किंवा देशाचा जो नेता आहे त्याचं व्यक्तिमत्व कोणत्या स्वरूपाचं आहे हे देखील देशाचं परराष्ट्र धोरण आखताना महत्वाची भूमिका निभावताना पाहायला मिळतं. याच्यामध्ये जो काही चाणक्य, कौटिल्य हा जो काही अभ्यासक आहे त्यानं राज्याचा एक सप्तांग सिद्धांताचा म्हणजे राज्याच्या सप्तांगाचा सिद्धांत मांडलेला आहे की राज्याची 7 अंग जी अत्यंत महत्वाची असतात. तर त्याच्यामध्ये त्याने राजाला एक महत्वाचं स्थान दिलं आहे की राजा हा राज्यरूपी यंत्रणेचा किंवा त्या राज्यरूपी ऍपरेटसचा नाभी असतो, नावल, म्हणजे एवढा महत्वाचं स्थान राजाला दिलं आहे. तो असं म्हणतो की राजा जर सक्षम, धाडसी, भरभक्कम, मजबूत असेल तर ती राज्याची जी काही इतर साधनं आहेत त्यांचा तो देशाच्या हितासाठी फायदा करून घेऊ शकतो. पण त्याच ऐवजी राजा हा जर कमजोर असेल, त्याच्यामध्ये धाडसाचा अभाव असेल, तो जो भित्रा असेल, तर राज्याची जी काही इतर साधनं आहेत त्यांचा राजासाठी म्हणजे राज्यासाठी योग्यरित्या वापर करण्यास तो अक्षम ठरेल. ठीक आहे. तो सक्षम ठरणार नाही. राज्याच्या घटकांचा जर वापर करून घ्यायचा असेल तर त्यासाठी राजा हा चांगला असावा लागतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात पाहू शकतो की जे काही आपले पंडित नेहरू होते त्यांचा काहीसा उदारमत काय म्हणूया आदर्शवादाकडे कल होता, हिंदी चीनी भाई भाई या टाईपमध्ये. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये सुरुवातीला आपल्याला काहीसा आदर्शवाद पाहायला मिळतो. पण त्यानंतर 1962 मध्ये भारत आणि चीनचं युद्ध झालं. त्यानंतर आपल्याला एक झटका बसला मोठा आणि त्यानंतर भारताच्या धोरणामध्ये काहीसा बदल आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. मग पंडित नेहरूंचा आदर्शवाद असेल किंवा त्यानंतर मग इंदिरा गांधी या थोड्या खंबीर नेतृत्व होतं. ठीक आहे. मग या इंदिरा गांधींनी बांगलादेश मुक्ती जी असेल
की बांगलादेशचं स्वातंत्र्य युद्ध 1971 मध्ये, त्यामध्ये भारतानं थेट हस्तक्षेप केला. ठीक आहे. त्यानंतर 1971 ला बांगलादेश मुक्तीबरोबर अजून एक दुसरी गोष्ट घडली, ती म्हणजे भारत आणि रशियाचा तह, शांतता, मैत्री आणि सहकार्याचा तह या इंदिराजींच्या काळात घडून आला. त्यानंतर इंदिरांच्या खंबीर नेतृत्वामध्ये भारताने त्याचा आण्विक कार्यक्रम सुरू केला. ठीक आहे. किंवा आण्विक चाचणी भारताने त्यांची घडून आणली. ह्या गोष्टी आपल्याला इंदिरा गांधींच्या काळात पाहायला मिळतात. त्यानंतर काही अभ्यासक आता असं म्हणतात की पंतप्रधान मोदी जे 2014 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार सत्तेवर आलं, तेव्हापासून भारताच्या जागतिक पटलावरची जी काही प्रतिमा आहे, ठीक आहे, पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यापासून भारताची जागतिक पटलावरची जी प्रतिमा आहे तिच्यामध्ये सुधारणा झाली आहे. भारताची जागतिक पटलावरच्या प्रतिमेमध्ये म्हणजे प्रतिमा ती उंचावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. मग या गोष्टी पंतप्रधानांचं व्यक्तिमत्व ठरवितात की देशाचं परराष्ट्र धोरण कसं आकार घेईल. मग परराष्ट्र धोरणाच्या आखणीमध्ये हे निर्धारक घटक ठरतात. मग असेच आपल्याला अजून बाकीचे घटक अभ्यासायचे आहेत. आणि त्यानंतर हे झाले अंतर्गत घटक. मग बाह्य घटक देखील असतात. ठीक आहे. बाह्य घटक म्हणजे काय, की देशांतर्गत घटक नव्हे तर देशाच्या बाहेरचे घटक. मग त्यात काय येऊ शकतो सगळ्यात महत्वाचा, की आंतरराष्ट्रीय राजकारणाची स्थिती काय आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणातील सत्ता संरचना. ठीक आहे. किंवा जागतिक सत्ता संरचना काय आहे, जागतिक सत्ता संरचना. मग आपण जर हे पाहिलं हा घटक, की जगामध्ये सत्तेचं वाटप कसं झालेलं आहे, त्यानुसार देशाचं परराष्ट्र धोरण आकार घेत असतं. की दुसरं महायुद्ध झालं, त्यानंतर जगामध्ये शीतयुद्ध सुरू झालं, जग दोन गटांमध्ये विभागलं गेलं. एक गट होता युएसच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही देशांचा गट, दुसरा होता सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी देशांचा गट. ठीक आहे. मग अशा वेळेस भारतासाठी धोरण, परराष्ट्र धोरण म्हणून काय पर्याय शिल्लक राहिला, तर नामचं धोरण स्वीकारणं, अलिप्ततावादाचं चळवळ सुरू करणं. ठीक आहे. मग ही जागतिक सत्ता संरचना तशी असल्यामुळे भारताला ते धोरण स्वीकारावं लागलं. का, आपण ते पुढला जो काही नामचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. जागतिक सत्ता संरचना हे देखील परराष्ट्र धोरणाच्या निर्धारणाला कारणीभूत ठरत असते. ठीक आहे. हे झाले निर्धारक घटक. त्यानंतर पुढला टॉपिक काय आहे, की संस्था काय आहे परराष्ट्र धोरण ठरविणाऱ्या. याच्यामध्ये काय काय संस्था महत्वाच्या आपल्याला पाहिजे आहेत, ती म्हणजे सगळ्यात महत्वाची जर काय असेल तर भारताचं परराष्ट्र मंत्रालय, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री, भारताचे परराष्ट्र मंत्रालय हे या परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये सचिवालय म्हणून काम करत असतं. ठीक आहे. सेक्रेटरिएट म्हणून सचिवालयाचं काम करत असतं, महत्वाचं आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या पदाचं महत्व आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे पीएमओ जे आहे, प्राईम मिनिस्टर ऑफिस, पंतप्रधान कार्यालय, याची देखील देशाचं परराष्ट्र धोरण ठरवण्यातील भूमिका किंवा महत्व हे वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषद असेल, नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल, याचे चेअरमन देखील पंतप्रधान असतात. आणि त्याच्यामध्ये जे महत्वाचे कॅबिनेट मंत्री आहेत ते त्याचे सदस्य असतात. राष्ट्रीय सुरक्षा परिषद, नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दे ही परिषद हाताळत असते. मग याच्यामध्ये पीएम असतील किंवा होम मिनिस्टर असतील किंवा फायनान्स मिनिस्टर असतील किंवा डिफेन्स मिनिस्टर असतील, हे महत्वाचे कॅबिनेट मंत्री याचे सदस्य असतात. याबरोबर नीती आयोगाचे व्हाईस चान्सलर याचे सदस्य असतात. त्यानंतर सीडीएस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, हे याचे सदस्य असतात. त्यानंतर एनएसए, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर, म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, जसं की जे अजित डोवाल आहेत, हे याच परिषदेचे सदस्य असतात. यांची सुद्धा देशाचं परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये महत्वाची भूमिका असते. त्यानंतर आपली संसद असेल, ठीक आहे, संसदेतील वेगवेगळे पक्ष त्यांचं काय मत आहे, यात देखील गोष्टी देशाचं परराष्ट्र धोरण ठरवायला कारणीभूत ठरत असतात. हे झाले काय म्हणून ह्याला औपचारिक संस्था म्हणू शकतो आपण. ठीक आहे. काही अनौपचारिक संस्थाही असतात, जसं की माध्यम असतील, मीडियामध्ये मग वर्तमानपत्र काय म्हणत आहेत, किंवा जर्नल्स काय म्हणत आहेत, किंवा टेलिव्हिजन मीडिया काय म्हणत आहेत. त्यानंतर दबाव गटांचं काय मत आहे, किंवा इंडियन डायस्पोरा जे भारतीय परदेशस्थ आहेत त्यांचं काय मत आहे. या गोष्टी देखील भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या आखणीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. ठीक आहे. मग या गोष्टींचा अभ्यास आपण ह्या संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये टॉपिक काय होता, तिसरा टॉपिक काय होता, बदल आणि सातत्य. ठीक आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणातील सातत्य आणि बदल. सातत्य कोणत्या गोष्टीच्या बाबतीत आहे आणि बदल कोणत्या गोष्टीच्या बाबतीत आहे. भारताचं परराष्ट्र धोरण जर पाहायचं झालं तर आपल्याला साधारणपणे 3 टप्पे पाहायला मिळतात. की पहिला टप्पा कोणता होता, 1947 ते 1991. या काळात भारताची अर्थव्यवस्था काहीशी
मिश्र समाजवादी स्वरूपाची होती. ठीक आहे. त्यानंतर ह्या 91 पर्यंतचा काळ जो होता तो जागतिक द्विध्रुवीय व्यवस्थेचा होता, जग दोन गटात विभागलेलं होतं. ठीक आहे. पण त्यावेळेस भारताचा मुख्य भर हा नामवरती होता. त्या दोन्ही ध्रुवांवर काहीसा दूर होता. रशियाकडे जरी थोडा कल्लेला असला तरी साधारणपणे नॉन अलाइनमेंटचं धोरण भारत राबवत होता. ते 1991 पर्यंत. पण 91ला सोव्हिएत रशियाचं पतन झालं आणि दुसरी महत्वाची गोष्ट भारताने त्याची अर्थव्यवस्था खुली केली. उदारीकरण, जागतिकीकरण, खासगीकरणाचं धोरण अवलंबलं. त्यामुळं 91 नंतरच्या काळात भारताच्या काय म्हणजे परराष्ट्र धोरणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतो. ठीक आहे. मग 1991 ते 2008 पर्यंतचा काळ. 2008ला काय झालं, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस घडून आले आणि त्यानंतर मग भारताच्या धोरणात काहीसा बदल झाला. इथं अगोदर काय होतं की नामचं धोरण किंवा नॉन अलाइनमेंटचं धोरण. या काळामध्ये भारतानं काय केलं, नॉन अलाइनमेंट टू मल्टीपोलर अलाइनमेंट. या काळात भारताचं धोरण होतं मल्टीपोलर अलाइनमेंटचं. इथं काय आहे, नॉन अलाइनमेंट म्हणजे कोणाशी अलाइनमेंट नाही. ठीक आहे. इथं काय आहे, बहुध्रुवीय मल्टीपोलर अलाइनमेंट. इथं भारत काय म्हणूया की एक नॉन अलाइनमेंटला घेऊन चालत होता नामला, पण नामबाबत काहीसा थोडा हेजिटेंट होताना पाहायला मिळतो. आणि त्यानंतर 2008 नंतरच्या काळात भारतानं नॉन अलाइनमेंटला पूर्णपणे जवळपास ड्रॉप केलेलं आहे. ठीक आहे. 2008 ते सध्यापर्यंत प्रेझेंट पर्यंत जर म्हटलं आपण, त्याला तिसरा कालखंड, तर याच्यामध्ये नामला पूर्णपणे ड्रॉप केला आहे भारतानं. आणि आता सध्या भारताचं धोरण काय आहे की आपण आयडिओलॉजिकली नॉन अलाइन आहोत, मात्र इश्यू बेस्ड अलाइनमेंटचं धोरण पाहायला मिळते की मल्टिपल अलाइनमेंटचं धोरण आहे. ठीक आहे. मल्टी अलाइनमेंटचं धोरण आणि नामला आपण पूर्णपणे ड्रॉप केलं आहे. ठीक आहे. मल्टी अलाइनमेंट किंवा इश्यू बेस्ड अलाइनमेंट म्हणजे एकाच वेळेस आपण दोन्ही गटांबरोबर अलाइनमेंट करतो आपल्या नॅशनल इंटरेस्टच्या आधारावरती. ठीक आहे. मग ही गोष्ट जर तुम्हाला समजून सांगायची झालं तर आपण एक दोन उदाहरणं पाहू शकतो. ठीक आहे. मल्टी अलाइनमेंट आणि ह्या गोष्टी काय आहेत. ठीक आहे. इश्यू बेस्ड अलाइनमेंट म्हणजे समस्या आधारित किंवा एक एक इश्यू बेस्ड अलाइनमेंट. इश्यू बेस्ड आपली अलाइनमेंट कशी असेल त्यानुसार की एकाच वेळेस भारत हा दोन्ही गटांचा सदस्य पाहायला मिळतो. दोन्ही गटांचा म्हणजे जे काही आपण जर पाहिलं की एका बाजूला रशिया, चीन, तर दुसऱ्या बाजूला US आणि युरोपियन राष्ट्र, दोन्हीकडे भारताचं काही काही संस्थांमध्ये सहभाग असल्याचं पाहायला मिळतो. हे काय आहे, मल्टिपल अलाइनमेंट किंवा इश्यू बेस्ड अलाइनमेंट. भारत हा रशिया इंडिया चायना फोरमचा भाग आहे. रशिया इंडिया चायना फोरम आहे एक मंच. त्यानंतर भारत हा ब्रिक्सचा भाग आहे. ठीक आहे. भारत हा न्यू डेव्हलपमेंट बँकचा भाग आहे, ही ब्रिक्स बँक आहे. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आणि दुसऱ्या बाजूला भारत हा क्वाडचा सदस्य आहे. ठीक आहे. किंवा USA बरोबरची भारताची भागीदारी वाढत चाललेली पाहायला मिळते, विशेषतः सुरक्षा भागीदारी आणि आर्थिक भागीदारी. ठीक आहे. मग ह्या गोष्टी काय आहेत, भारताच्या इश्यू बेस्ड अलाइनमेंट आहेत की आपण पूर्णपणे एकाच्या गटात नाही आहोत. आपण इश्यू पाहणार आणि त्यानंतर अलाइनमेंट कुठं करायचं हे ठरवणार. की युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध झालं त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीय देशांकडून भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये यासाठी खूप दबाव आणला. पण भारतानं त्या दबावाला भारत शरण गेला नाही. ठीक आहे. भारतानं रशियाकडून जर आम्हाला स्वस्तात तेल मिळत असेल, डिस्काउंटेड प्राइसमध्ये जर ऑइल मिळत असेल तर ते खरेदी केलं भारतानं त्या देशांची नाराजी पत्करून. ठीक आहे. म्हणजे आपण कोणत्याही गटात थेट असं सामील नाही आहोत, तर आपण इश्यू बेस्ड म्हणजे समस्या काय आहे, प्रश्न काय आहे, त्या बेसवरती आपण आपली बाजू किंवा आपण आपलं नॅशनल इंटरेस्ट पाहून धोरण आखत असतोय. मग हे अलीकडील आपल्या राष्ट्रीय धोरणातील बदल आहेत. मग यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणजे काय, धोरणात्मक स्वायत्तता किंवा सामरिक स्वायत्तता. ठीक आहे. स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक महत्वाचं अंग राहिलेलं आहे. ठीक आहे. मग या गोष्टी आपण पहिल्या टॉपिक मध्ये अभ्यासणार आहोत की राष्ट्रीय देशाचं परराष्ट्र धोरण म्हणजे काय, ते ठरवणारा निर्धारक घटक काय आहेत, त्या ठरवणाऱ्या संस्था काय आहेत आणि सातत्याने बदल कोणतं पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा सिलेबसचा टॉपिक आहे तो म्हणजे काय, सिलेबसचा दुसरा टॉपिक काय आठवतोय तुम्हाला आता आपण डिस्कस केलेला, काय आहे, भारत आणि नाम किंवा काय म्हणूया त्याला आपण की अलिप्ततावादा म्हणजे सिलेबसमध्ये कसं म्हटलं की अलिप्ततावादाच्या चळवळीत भारताचं योगदान, किंवा नाममधील भारताचं योगदान, भारताचे योगदान
इंडियाज कॉन्ट्रीब्युशन टू द नॉन अलाइनमेंट चळवळ, नॉन अलाइनमेंट मुवमेंट. याच्यामध्ये काय पाहणार आहोत आपण की या चळवळीचे विविध टप्पे. ठीक आहे. त्यानंतर सध्याचं जी स्थिती काय आहे, सध्याची स्थिती म्हणूयात, करंट स्टेटस काय आहे. ठीक आहे. आणि भारताची भूमिका कशी आहे, या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे नॉन अलाइनमेंट चळवळ की नॉन अलाइनमेंट मुवमेंट किंवा अलिप्ततावादी चळवळ काय होती. ही जी काही अलिप्ततावादी चळवळ आहे ती दुसरं महायुद्ध झालं, सेकंड वर्ल्ड वॉर, त्यानंतर जग दोन गटात विभागलं गेलं, शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली, शीतयुद्ध सुरू झालं. मग अशा पार्श्वभूमीवर ते विकसित देशांमधले राढे होते. ठीक आहे. पण जे पारतंत्र्यात असलेले देश होते, जे नव्यानं स्वतंत्र झाले, या युरोपीय देशांनी ज्यांच्यावरती वसाहतवाद लादला, त्या वसाहतवादातून नव्यानं स्वतंत्र झालेले देश, ही दुसऱ्या महायुद्धानंतर जे नव्यानं स्वतंत्र झालेले देश होते, नव्याने स्वतंत्र झालेले देश, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचं संरक्षण करायचं होतं. ठीक आहे. स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचं संरक्षण. मग त्यासाठी त्यांनी ही चळवळ सुरू केली. ठीक आहे. या देशांकडे तेवढं भौतिक सामर्थ्य नव्हतं की ते या महासत्तांचा रोखू शकतील किंवा त्या महासत्तांना विरोध करू शकतील. आणि त्यामुळं या नव्यानं स्वतंत्र झालेल्या देशांची हा एक सॉफ्ट बॅलन्सिंगचा प्रकार असल्याचं अभ्यासक म्हणतात. सॉफ्ट बॅलन्सिंग. हे देश नॉर्मेटिव्ह अप्रोचनं बॅलन्स करणार होते महासत्तांचं, आणि त्यासाठी त्यांनी ही अलिप्ततावादाची चळवळ सुरू केली. ठीक आहे. या देशांमध्ये गरिबी होती, बरेच बाकीच्या समस्या होत्या. मग या देशांना शस्त्रास्त्र स्पर्धेत थेट अडकायचं नव्हतं, त्यांना त्यांच्या देशाचा आर्थिक विकास घडवून आणायचा होता, गरिबीसारख्या प्रश्नावरती मात करायची होती. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी अलिप्ततावादाची चळवळ स्वीकारल्याची आपल्याला पाहायला मिळते. मग त्याच्यामध्ये भारत असेल, इजिप्त असेल, युगोस्लाविया असेल, इंडोनेशिया असेल, या देशांनी नेतृत्वाची भूमिका पार पाडली. पण त्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. की बांडूंग परिषद असेल. ठीक आहे. अजून त्याच्या आजूबाजूच्या बऱ्याचशा गोष्टी, किंवा नामचा कार्यक्रम काय राहिला, की नामचा मुख्य भर सुरुवातीच्या काळात कशावरती होता, निर्वसाहतीकरणावर. की जगाचं निर्वसाहतीकरण घडवून आणणं, यासाठीची ही चळवळ सुरू झाली होती. ठीक आहे. निर्वसाहतीकरणासाठी, नव्यानं स्वतंत्र झालेल्या देशांचं स्वातंत्र्याने सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यासाठी. ठीक आहे. आणि या चळवळीनं या मधल्या काळामध्ये उत्तमरित्या कामगिरी बजावली. मात्र अलीकडे अभ्यासक म्हणतात की नामची प्रासंगिकता तेवढी राहिलेली नाहीये. त्यानंतर मधल्या काळामध्ये नाम 2.0 देखील आलेले. ह्या सगळ्या गोष्टी नामच्या परिषदांमध्ये थेट भारताचे पंतप्रधान वगैरे आता तेवढे सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे भारत नामपासून काहीसा दूर जात असलेला पाहायला मिळतो. कारण की या नामकडे अमेरिका विरोध म्हणून पाहिलं पाहायचं, अँटी अमेरिकनिझम. ठीक आहे. की अँटी युएसए म्हणून नामकडे पाहिलं जायचं. जे नाम म्हणजे काय की थोडस प्रो रशिया टाईप, प्रो सोव्हिएट टाईप, म्हणजे युएसएच्या विरोधात. ठीक आहे. त्यामुळे भारत आता अलीकडे कुठेतरी नामच्या बाबत हेजिटेंट होताना पाहायला मिळतोय. पण भारतानं नॉन अलाइनमेंटच्या ऐवजी मल्टीपोलर अलाइनमेंट आणि त्यानंतर आता इश्यू बेस्ड अलाइनमेंट, मल्टिपल अलाइनमेंटचं धोरण अवलंबलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. मग या गोष्टी आपण या अलिप्ततावादी चळवळीच्या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. दुसरा टॉपिक. आता आपण तिसरा टॉपिक बघूयात. ठीक आहे. आपल्या अभ्यासक्रमाचा तिसरा टॉपिक काय आहे की भारत आणि दक्षिण आशिया. दक्षिण आशिया, साऊथ आशिया. ठीक आहे. याच्यामध्ये पहिला टॉपिक काय आहे की भारत किंवा या दक्षिण आशिया क्षेत्रातलं प्रादेशिक सहकार्य, रिजनल कोऑपरेशन. याच्यामध्ये आपल्याला काय कशाचा अभ्यास करायचा तर सार्कचा मुख्यतः. ठीक आहे. प्रादेशिक सहकार्य सार्कच्या स्वरूपात. मग सार्कची गतकालीन कामगिरी कशी राहिलेली आहे, सध्याची स्थिती काय आहे, भविष्यातील कामगिरी किंवा भविष्यातल्या आशा काय आहेत. ठीक आहे. तर सार्क आपल्याला प्रामुख्यानं अपयशी ठरल्याचं पाहायला मिळत आहे. ठीक आहे. याच्या अपयशाची काही कारणं आहेत, जसं की पाक पुरस्कृत दहशतवाद. पाकिस्तान हा दहशतवादाला स्पॉन्सर करतो, आणि त्यामुळं सार्क मध्ये काय म्हणूयात, सार्कच्या बैठका वगैरे वारंवार पुढे, म्हणजे बैठका वगैरे सातत्यानं डिले होत आलेले आहेत किंवा पोस्टपोन झालेले आहेत, त्या रद्द झालेल्या आहेत. ठीक आहे. मग चीन देखील यासाठी कारणीभूत आहे काहीसा. चीनचा मेन उद्देश काय आहे की भारताची जी काही काय म्हणजे एक प्रादेशिक सत्ता बनण्याची जी महत्वाकांक्षा आहे तिला लिमिट करायचं असेल तर भारताला दक्षिण आशियामध्येच लिमिट करणं, भारताला दक्षिण आशियामध्येच
कंट्रोल करणं हे चीनच्या परराष्ट्र धोरणाचे एक उद्दिष्ट आहे. ठीक आहे, की भारताचा उदय होऊ न द्यायचा असेल तर भारताला त्याच्या शेजाऱ्यांच्या देशांच्या वादांमध्येच अडकवून ठेवणं आणि त्यामुळे मग चीनकडून भारताच्या शेजाऱ्यांना ठोस लावण्याचं काम केलं जातं. ठीक आहे, याच्यामुळे सार्क हे काहीशी अपयशी ठरत आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे की भारताचं काय म्हणूया की हे जे काही भारत आणि हे जे काही सार्क आहे हे क्षेत्र, या क्षेत्रामध्ये मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून कसा विकास झालेला आहे किंवा साप्टा, साऊथ आशियन फ्री ट्रेड अग्रीमेंट, जो सार्कचा मुक्त व्यापाराचा करार आहे तो कसा रखडलेला आहे. ठीक आहे, मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून हा दक्षिण आशिया याचा आपण अभ्यास करणार आणि त्यानंतर याच्यामध्ये तिसरा पॉईंट येणार आहे, याच्यामध्ये साप्टा येईल आणि त्याच्यामध्ये तिसरा पॉईंट येतो की भारताचा आग्नेय आशियाशी कसे संबंध आहेत. ठीक आहे, मग आग्नेय आशियाच्या संबंधात भारताचं धोरण काय आहे की लुक ईस्ट पॉलिसी, पूर्वेकडे पहा धोरण. त्यानंतर भारतानं त्याला आता अपडेट केले आहे आणि काय केलं आहे, ऍक्ट ईस्ट पॉलिसी म्हणजे काय, पूर्वेकडे कृती करा धोरण, ऍक्ट ईस्ट. ऍक्ट ईस्ट पॉलिसी. ठीक आहे, या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये काय करणार आपण की भारत आणि आसियान संबंध. आसियान काय आहे, आग्नेय आशियातील 10 देशांची ही प्रादेशिक संघटना आहे. त्याच्यामध्ये कोणते देश आहेत की सिंगापूर असेल, थायलंड असेल, म्यानमार असेल, इंडोनेशिया असेल. ठीक आहे, मग अजून ब्रुनेई असेल किंवा काय म्हणूया व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया. मग या देशांबरोबर भारताचे संबंध कसे आहेत, मग हे देश भारताच्या दृष्टीने कशा स्वरूपाने महत्वाचे आहेत. मग याच्यामध्ये व्यापारी संबंध असतील, आर्थिक संबंध किंवा सामरिक संबंध असतील किंवा सांस्कृतिक संबंध किंवा भारतीय परदेशस्थ या क्षेत्रामध्ये राहिला आहे. मग त्या पातळीवर आपल्याला सांस्कृतिक संबंधाचा या देशांबरोबरचा अभ्यास या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्यानंतर हे जे काही दक्षिण आशिया आहे या टॉपिकमध्ये, या दक्षिण आशियाच्या संदर्भात जे भारताचे शेजारी देश आहेत त्यांच्याबरोबर वैयक्तिक स्वरूपात आपल्याला द्विपक्षीय पातळीवरचे संबंध अभ्यासायचे आहेत. मग भारताचे शेजारील देश यांच्याबरोबर द्विपक्षीय पातळीवरील संबंध आपण अभ्यास करणार आहोत. द्विपक्षीय म्हणजे काय, बायलॅटरल लेवलला. द्विपक्षीय म्हणजे काय की भारत आणि पाकिस्तान संबंध, भारत अफगाणिस्तान संबंध, भारत नेपाळ, भारत भूतान, भारत बांगलादेश संबंध, भारत श्रीलंका संबंध यांचा द्विपक्षीय पातळीवरती भारताचे संबंध कसे आहेत, कसे ते उत्क्रांत झाले, त्याच्यामध्ये सध्या कॉपरेशनचे एरियाज काय आहेत, सहकार्याचे क्षेत्र आणि त्यानंतर इश्यूज काय आहेत कॉपरेशन मध्ये. ठीक आहे, चॅलेंजेस काय आहेत, समस्या आणि वे फॉरवर्ड काय असणार आहे आणि विचारकांची मतं काय आहेत, या सगळ्या दृष्टीनं आपण शेजारील देशांबरोबर द्विपक्षीय पातळीवर संबंध अभ्यासणार आहोत. ठीक आहे, या गोष्टींचा अभ्यास आपण या तिसऱ्या टॉपिक मध्ये करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे सार्क असेल, दुसरी गोष्ट म्हणजे आसियान असेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारताचे शेजारील देश असतील. ठीक आहे, त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमातील चौथा पॉइंट आहे, काय आहे, भारत आणि जागतिक दक्षिण. ठीक आहे, भारत आणि जागतिक दक्षिण, ग्लोबल साऊथ. ग्लोबल साऊथ म्हणजे काय, विकसनशील देश, अल्पविकसित मागास देश. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय पाहणार की भारताची नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेसाठीची जी मागणी आहे विकसनशील देशांची, त्यामध्ये भारत नेतृत्वाची भूमिका कशी बजावत आहे. ठीक आहे, व्हाईस ऑफ ग्लोबल साऊथच्या बैठका भारतानं G20च्या अध्यक्षपदावरून बोलविल्या होत्या. म्हणजे ग्लोबल साऊथचा आवाज म्हणून नेतृत्वाची भूमिका भारत कशी राबवत आहे किंवा WTOचे जे नेगोशिएशन्स आहेत, मग त्या नेगोशिएशन्स मध्ये, त्या वाटाघाटींमध्ये भारत हा विकसनशील देशांची बाजू कशी मांडत आहे, या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये 3 टॉपिक येतील. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे की भारत आणि आफ्रिका संबंध आपण अभ्यासणार आहोत. थेट आपण इंडिव्हिज्युअल लेवलला किंवा बायलॅटरल लेवलला संबंध नाही अभ्यासणार, तर रिजनल लेवलला. ठीक आहे, मग आफ्रिकेबरोबरचे भारताचे संबंध जे आहेत ते अन्न सुरक्षा, त्यानंतर ऊर्जा सुरक्षा, ही आपली जी तेलाची गरज आहे, कोळशाची गरज आहे, त्या दृष्टीनं ऊर्जा सुरक्षा, त्यानंतर सागरी सुरक्षा, मॅरिटाईम सिक्युरिटी. ठीक आहे, जी काही सी पायरसी वगैरे होती या संदर्भामध्ये आफ्रिका आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर जी काही भारत आणि जपानची विकास भागीदारी आहे त्या दृष्टीने देखील हा प्रदेश महत्वाचा आहे की आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर. ठीक आहे, आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर हा भारत आणि जपानचा संयुक्त कार्यक्रम आहे की आफ्रिकेमधील विकास प्रकल्पांना आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कसं राबवता येईल, मग त्यासाठी प्रकल्प सहाय्य असेल, त्या गोष्टी आपण इथे करत आहोत. मग या दृष्टीने भारत आणि आफ्रिकेचे संबंध महत्वाचे आहेत.
त्याच्यानंतर तुम्ही मागे पाहिलं असेल की वॅक्सिन डिप्लोमसी, ज्याला आपण लस राजनय म्हणतो, त्या दृष्टीनं हा प्रदेश कसा महत्वाचा आहे. लस राजनय किंवा भारताची काही शांती सेनेमध्ये जी काही सहभाग आहे युएन शांती सेनेत, ठीक आहे. मग या युएन शांती सेनेमध्ये भारत लष्कर मोठ्या प्रमाणात पुरवितो आणि हे लष्कर ही शांती सेना बहुतांश वेळा आपल्याला आफ्रिकेमध्ये काम करताना पाहायला मिळते. पण त्याच्यामध्ये भारताची भूमिका काय आहे, या गोष्टी आपण इथं भारत आफ्रिका संबंधाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा टॉपिक येतो, तो म्हणजे भारत आणि लॅटिन अमेरिका संबंध. लॅटिन अमेरिका म्हणजे काय, की युएसएच्या साऊथला जे देश आहेत ते लॅटिन अमेरिकेमध्ये येतात. युएसएच्या साऊथचे देश, मग ते मेक्सिको असेल किंवा कॅरिबियन बेट असतील, कॅरिबियन बेट, ठीक आहे. आणि त्यानंतर जी काही दक्षिण अमेरिका आहे, त्या दक्षिण अमेरिकेतील देश हे लॅटिन अमेरिकेमध्ये येतात. यांच्याबरोबरच्या संबंधांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग हे जे देश आहेत ते सुद्धा भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं. त्यानंतर फार्मास्युटिकल, जी भारताची औषध निर्माण कंपन्या ज्या आहेत, औषध निर्मिती क्षेत्र, त्या दृष्टीने हे महत्वाचं आहे, ठीक आहे. किंवा भारताचा आयटी सेक्टर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, या दृष्टीनं हा रिजन महत्वाचा आहे. या गोष्टींचा अभ्यास आपण पाहणार आहोत. आणि या दोन्ही संदर्भामध्ये काय आहे, की आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या दोन्ही क्षेत्रामध्ये आम्ही चीन हा त्याचे भाऊ हे अधिक वेगानं फैलावताना पाहता येत आहे, ठीक आहे. चीनची गुंतवणूक या क्षेत्रामध्ये, चीनचा हस्तक्षेप वाढलेला आहे आणि त्यामुळे भारताला देखील चीनची बरोबरी करण्यासाठी अधिक वेगानं पुढे जाण्याची गरज आहे या क्षेत्रामध्ये. भारताच्या परराष्ट्र धोरणाचं लास्ट फ्रंटियर लॅटिन अमेरिकेला म्हटलं जातं, ठीक आहे. मग ते लास्ट फ्रंटियर आपल्याला काहीसं कमी करायचं आहे, भारताची या क्षेत्रातली इंटरेस्ट वाढवायचे आहेत. त्या दृष्टीने आपण हे दोन्ही संबंध पाहणार आहोत चीनच्या संदर्भामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये तिसरा टॉपिक येतो, की भारत हा नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था, न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची जी मागणी करत आहे त्याच्यामध्ये नेतृत्व म्हणून भारताची भूमिका, ठीक आहे. विकसनशील देश काय म्हणत आहे, की बहुराष्ट्रीय, ज्या विकसित देशांच्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या आमच्या देशामध्ये हस्तक्षेप वाढवत आहेत. आमच्या विकसनशील मागास देशांमध्ये स्वातंत्र्य सार्वभौमत्व आहे त्याला कुठेतरी छेद दिला जात आहे या विकसित राष्ट्रांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून. किंवा जे विकसित देश आहेत ते म्हणजे जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती हस्तांतरणाला कुठं ना कुठं कमी करत आहेत. मग या गोष्टींसाठी ही जी काही आर्थिक व्यवस्था आहे ती अधिक समन्वयी कशी करता येईल, त्यासाठीची ही नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी आहे. आणि मग त्यामध्ये भारत हा विकसनशील देशांच्या बाजूनं, जागतिक दक्षिणच्या बाजूनं नेतृत्वाची भूमिका बजावत आहे. ती गोष्ट आपल्याला इथं अभ्यासायची. आणि दुसरी गोष्ट आहे की डब्ल्यूटीओच्या निगोशिएशन्स, ठीक आहे. डब्ल्यूटीओ मधील वाटाघाटी जागतिक व्यापार संघटनेतील, पण त्या वाटाघाटीमध्ये भारत जागतिक दक्षिण किंवा विकसनशील देशांची बाजू सक्षमपणे मांडत आहे. ती कशी मांडत आहे, ठीक आहे. त्यासाठी भारताचे युक्तिवाद, या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर अजून एक आहे की भारत या जागतिक दक्षिणसाठी काही कार्यक्रम राबवितो. त्यातला तुम्ही ऐकलं असेल की भारताचा एक आयटेक कार्यक्रम आहे. आयटेक म्हणजे काय, इंडिया टेक्निकल इकॉनॉमिक कॉपरेशन, हा भारताचा 1956 मध्ये मला वाटतं सुरू झालेला हा कार्यक्रम आहे. भारताची मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे, भारताचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, तो हा कार्यक्रम राबवतो. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला 4 गोष्टी पाहायला मिळतात, ठीक आहे. काय करतं, की काय म्हणतात त्याला, कॅपॅसिटी बिल्डिंग, जे विकसनशील देश आहेत, मागास आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील देश, मग यांची क्षमता बांधणी, कॅपॅसिटी बिल्ड कशी करता येईल आपल्याला, त्यासाठी भारत कार्यक्रम राबवतो. क्षमता बांधणी असेल, त्यानंतर त्यासंबंधित ट्रेनिंग म्हणजे काय, प्रशिक्षणाचे कार्यक्रम असतील, किंवा प्रोजेक्ट असिस्टन्स म्हणजे काय, प्रकल्प सहाय्य, ठीक आहे. प्रशिक्षण, त्यानंतर तिसरं काय आहे, प्रकल्प सहाय्य, प्रोजेक्ट असिस्टन्स. आणि चौथा पॉइंट आहे तो म्हणजे भारत काय करतो, की या देशातील जे काही विद्यार्थी वगैरे आहेत त्यांना भारतामध्ये शिक्षण, त्यासाठी शिष्यवृत्त्या देणं, स्कॉलरशिप्स, ठीक आहे, शिष्यवृत्त्या. हे 4 कार्यक्रम भारत या आयटेक कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवत असतो जागतिक दक्षिणसाठी. मग या गोष्टींचा या आयटेक वरती थेट युपीएससीला प्रश्न येतात. ह्या काय म्हणूया, ह्या 3 मुद्द्यांच्या संदर्भानं आपल्याला ग्लोबल साऊथ, जागतिक दक्षिण अभ्यासायचं आहे. पहिला काय आहे, की आफ्रिकेबरोबरचे संबंध, दुसरा लॅटिन अमेरिका, आणि तिसरा भारत नेतृत्वाची भूमिका कशी बजावत आहे, आणि त्याबरोबरच आयटेक कार्यक्रम, ठीक आहे. या गोष्टी आपण 4थ्या टॉपिक मध्ये अभ्यासणार आहोत. 5वा टॉपिक काय आहे, सिलेबस मधला 5वा टॉपिक काय आहे बघा बरं, भारत आणि जागतिक सत्तेची केंद्र, ग्लोबल सेंटर्स ऑफ पॉवर, भारत आणि जागतिक सत्ता केंद्र.
ग्लोबल सेंटर्स ऑफ पॉवर किंवा पॉवर सेंटर्स. याच्यामध्ये काय अभ्यासणार आहोत की आपण भारत आणि जगातील ज्या मोठ्या शक्ती आहेत, जे मोठे देश आहेत, त्यांच्या बरोबरचे संबंध. मग त्याच्यामध्ये कोण कोण येणार आहे? युएस म्हणजेच अमेरिका असेल, त्यानंतर काय म्हणूया आपण चीन म्हणूयात, त्यानंतर रशिया, त्यानंतर EU असेल, युरोपियन महासंघ, आणि त्यानंतर जपान. या देशांबरोबरचे भारताचे द्विपक्षीय पातळीवरचे संबंध आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये युएस बरोबरचे जर संबंध पाहिले तर याच्यामध्ये आपण पाहणार की या संबंधांची उत्क्रांती कशी झाली. ठीक आहे. 1991च्या अगोदर म्हणजे शीतयुद्ध काळामध्ये संबंध कसे होते. 1971ला भारत आणि रशियाचा शांतता, मैत्री आणि सहकार्याचा तह झाला. त्यानंतर युएसएने काहीशी आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं वास्तववादामध्ये की युएसचं धोरण कसं असतं की कमजोर राज्याला काय म्हणूया थोडं पुश करणं किंवा कमजोर राज्याची बाजू घेणं, आणि जो काही त्याच्या शेजारचा देश आहे त्याला कसं नियंत्रित करता येईल, जो थोडा शक्तिशाली आहे त्याला नियंत्रित करण्यासाठी कमजोर राज्याला पुरस्कृत करणं. मग चीन, पाकिस्तान आणि युएस हा ऍक्सिस अक्ष आपल्याला शीतयुद्ध काळामध्ये पाहायला मिळतो. पण त्यानंतर पुढल्या काळामध्ये 91ला रशियाचं पतन झालं, भारताने त्याची अर्थव्यवस्था खुली केली. तिथून पुढल्या काळामध्ये युएस बरोबरचे भारताचे संबंध वाढले, कारण भारताला पर्याय नव्हता, युएसची हेजेमनी स्थापन झाली होती. ठीक आहे. आणि धुरीणत्ववादी देशाला चॅलेंज करणं हे एकट्या किंवा बाकीच्या राज्यांचं काम नसतं. मग त्याचं लांबून चालन करण्याचा एक प्रकार चालू असतो. मग त्या पुढल्या काळामध्ये भारत आणि युएसचे संबंध आपल्याला सुधारलेले पाहायला मिळतात. आणि त्याच वेळेस याला दुसरा एक फॅक्टर होता 90 म्हणजे 2000 नंतरच्या काळात, की भारतानं 1998ला आण्विक चाचणी केली, भारत हा अणुसंधारित देश बनला, आणि त्याच वेळेस चीनचा आक्रमक उदय होत आहे. मग त्याला जर रोखायचं असेल तर युएसला भारताची गरज आहे. ठीक आहे. मग या भारत आणि युएस संबंधामध्ये सहकार्य कोणत्या बाबतीत होत आहे ते आपण अभ्यासणार. सहकार्याच्या काही सगळ्यात महत्वाचं सहकार्य काय म्हणूया की सुरक्षा संबंध, की सिक्युरिटी कॉपरेशन. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल वर्तमानपत्रांमधून की भारत आणि युएसए लिमोवा, जे लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरंडम ऑफ अग्रीमेंट किंवा बेका आहे, किंवा अजून काय आहे कॉमकासा, हे सिक्युरिटी अग्रीमेंट्स भारत आणि युएसए मध्ये झालेले आहेत. त्यानंतर भारताचा किंवा भारत, युएस, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा मलाबार एक्सरसाइज असेल, मलाबार कवायत. ठीक आहे. ही कवायत महत्वाची आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं चीनचा आक्रमक उदय होत असताना चीनचं बॅलन्सिंग करण्यासाठी हे सुरक्षेचे संबंध महत्वाचे ठरत आहेत. आणि मग हे सुरक्षेचे संबंध भारत आणि युएसए मध्ये सहकार्याचं महत्वाचं आयाम बनलेलं आहे. त्यानंतर सुरक्षेबरोबर दुसरं काय आहे महत्वाचा आयाम? पहिला सुरक्षा म्हणूया, दुसरा आर्थिक आणि व्यापार, आर्थिक आणि व्यापारी संबंध. ठीक आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की युएसएला चीनमधून डिकपलिंग करायचं आहे, चीनच्या अर्थव्यवस्थेवरील त्यांचं अवलंबित्व कमी करायचं आहे. त्यासाठी भारत हा त्यांच्यासाठी एक महत्वाचा पर्याय आहे. कशासाठी? भारत हा लोकशाहीवादी देश आहे. ठीक आहे. भारतामध्ये एक स्टेबल गव्हर्नमेंट आहे, भारतामध्ये एक चांगलं मनुष्यबळ आहे, कुशल असं. भारतामध्ये कच्चा माल आहे, त्या ह्या मनुष्यबळ, कच्चा माल, ह्या गोष्टी काहीशा कॉम्पिटेटिव्ह आहेत. मग अशा दृष्टीने भारत हा त्यांच्यासाठी वेगळा चांगला पर्याय वाटतो त्यांना. त्याच्यामुळे युएसएच्या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. मग त्या दृष्टीनं भारत आणि युएसए मध्ये आर्थिक संबंध हा जो काय आयाम तो महत्वाचा ठरत आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की भारतासाठी सुद्धा अमेरिका महत्वाचा आहे व्यापारी संबंधाच्या दृष्टीनं, की भारताची चीन बरोबर व्यापारी तूट खूप मोठी आहे. पण त्या उलट युएसए बरोबर भारताचा जो काही द्विपक्षीय व्यापार आहे त्याच्यामध्ये भारताचा व्यापार हा शिल्कीचा आहे. ठीक आहे. तो सरप्लस आहे, तो तुटीचा नाहीये. म्हणजे भारत हा निर्यात जास्त करतो आणि त्या तुलनेत आयात कमी करतो. त्यामुळे व्यापारी संबंधाच्या दृष्टीनं भारतासाठी सुद्धा युएसए हा महत्वाचा आहे. मग हे सुरक्षा संबंध, आर्थिक संबंध किंवा चीनचा होत असलेला आक्रमक उदय हे भारत आणि युएसच्या सहकार्याचे क्षेत्र आहेत. मात्र त्याचबरोबर काही भारत आणि युएसच्या संबंधामध्ये काही चॅलेंजेस आहेत, आव्हानं किंवा विवादाचे मुद्दे आहेत. त्याला आपण चॅलेंजेस, विवादास्पद मुद्दे म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय आहे की पर्यावरणाचा प्रश्न असेल, की पर्यावरणाच्या बाबतीत भारत हा विकसनशील जगाचं नेतृत्व करतो, युएसए विकसित देशांचं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणता येईल आपल्याला पर्यावरण, हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, या सगळ्या गोष्टी आल्या. UNFCCC जे कन्व्हेन्शन होतात, जे अग्रीमेंट्स होतात त्या बाबी आल्या. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे महत्वाचा, तो म्हणजे WTOच्या ज्या वाटाघाटी आहेत त्याच्यामध्ये युएसए हा विकसित देशांचं नेतृत्व, भारत विकसनशील देशांचं नेतृत्व, याच्यावरून एक वाद होता त्या दोन देशांमध्ये. त्याच्यानंतर मग याच्या संबंधित दुसरा मुद्दा आहे की IPR रेझिम. IPR म्हणजे काय? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, म्हणजे बौद्धिक संपदा हक्क. मग याच्या संबंधित काही विवाद आहेत की भारताच्या फार्मास्युटिकल कंपन्या किंवा युएसएच्या फार्मास्युटिकल कंपन्या यांच्यामध्ये विवाद आहे की भारत हा कंपल्सरी लायसन्सिंगचा युक्तिवाद करतो. की कंपल्सरी लायसन्सिंग, एखादं औषध खूपच म्हणजे मनुष्याच्या जीवनासाठी खूपच महत्वाचं असेल तर त्या संबंधीचं
लायसन्स भारत गव्हर्नमेंट किंवा आपलं इंडियन गव्हर्नमेंट देऊ शकते एखाद्या कंपनीला आणि ते प्रोटेक्शन आपण करू शकतो. पण युएसएला काय वाटतं की हे त्यांच्या आयपीआरचं व्हायोलेशन आहे, उल्लंघन आहे. ठीक आहे, या संबंधीचे काही विवाद आहेत, मग ते आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, विवादाचे काही मुद्दे आहेत. त्यानंतर दुसरा महत्वाचा विवादाचा मुद्दा आपल्याला रशिया, इराण हे देश म्हणता येतील. की रशिया हा किंवा युएस हा रशियाला मोठा शत्रू मानतो. त्यानंतर इराणला मोठा शत्रू मानतो किंवा इराण आणि युएसए मध्ये वैमनस्य आहे. अशा वेळेस भारताचं इराणशी रशियाशी असलेलं सहकार्य हे युएसएच्या म्हणजे युएसए साठी एक थोडासा डाऊट क्रिएट करतो. ठीक आहे, मग त्या दृष्टीने आपल्याला ह्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत आणि भारत आणि युएस संबंधीचा वे फॉरवर्ड काय असणार आहे या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. हे झालं युएसएच्या संदर्भात. त्यानंतर चीनच्या संदर्भात आपण तशाच गोष्टी अभ्यासणार आहोत की भारत आणि चीनमधील संबंध कसे आहेत, सहकार्याचे क्षेत्र, विवाद, विवादामध्ये आपण अभ्यासणार की सगळ्यात महत्वाचं काय आहे. भारत आणि चीनमध्ये सगळ्यात विवादाचे मुद्दे पाहायचं झालं तर त्याच्यामध्ये काय येणार की भारत आणि चीनच्या बाबतीत इंडो चायना रिलेशन्स ही विवादाचा मुद्दा जर काय असेल तर सीमा प्रश्न किंवा सीमा विवाद. भारत आणि चीन मधली सीमा ही लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे. ठीक आहे, ती दोन्ही देशांनी ऍक्सेप्ट केलेली नाही, ती ब्रिटिश काळामध्ये तयार झालेली जॉन्सन लाईन असेल किंवा मॅकडोनाल्ड लाईन असेल, पण हे दोन्ही देश मान्य करायला तयार नाही. म्हणजे चीनच्या बाजूने ते मान्य करायला तयार नाहीत. या दोन्ही देशांमध्ये विवाद आहेत की नेमकी आंतरराष्ट्रीय सीमा या दोन देशांमध्ये कोणती आहे. त्यामुळे मग आपल्याला गलवान क्लॅशेस पाहायला मिळाले, डोकलाम क्लॅशेस पाहायला मिळाले, डोकलाम स्टँड ऑफ. ठीक आहे, या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर चीन हा ब्रह्मपुत्रा नदीवर मोठमोठे धरणं बांधत आहे, त्या संदर्भात भारताचे काही कन्सर्न्स आहेत, ते तो चायना अड्रेस करत नाही किंवा ईशान्य भारतातील बंडखोरी असेल. त्यानंतर भारत आणि चीनकडून होत असलेलं असेल. ठीक आहे, या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत किंवा भारताची चीन बरोबरच्या व्यापारामध्ये वाढत असलेली तूट, व्यापारी तूट, या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि त्याच वेळेस सहकार्याची काही क्षेत्र जसं हवामान बदल असेल किंवा डब्ल्यूटीओच्या नेगोशिएशन्स या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. किंवा त्याचबरोबर ब्रिक्स म्हणूयात किंवा एससीओ मध्ये सहकार्य. ठीक आहे, शांघाय सहकार्य संस्था किंवा ब्रिक्स या संघटनामध्ये या दोन देशांमध्ये असलेलं सहकार्य आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर दुसरा महत्वाचा देश येतो जागतिक सत्ता केंद्रामध्ये चीन नंतर काय म्हणजे आपण जपान. जपान बरोबरचे द्विपक्षीय संबंध अभ्यासणार. जपानला भारताचे जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांनी परम मित्र म्हणून संबोधलं. परम मित्र म्हणजे काय, फॉरएव्हर फ्रेंड. ठीक आहे, जपान हा भारताचा काहीसा एक नैसर्गिक मित्र ठरतो. नैसर्गिक मित्र म्हणजे काय, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. मग चीनशी म्हणजे जपान चीनच्या सीमेलगत आहे, चीन आणि जपानचं काही वैमनस्य असेल तर भारत हा जपानचा मित्र ठरतो त्या अँगलनं. ठीक आहे, मग हा परम मित्र भारताचे म्हणजे ह्या दोन देशांमध्ये भारत आणि जपानच्या संबंधामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जर कोणता असेल तो म्हणजे परस्पर विश्वासाचा आहे. ठीक आहे, आणि हा विश्वास खूप चांगला आहे. आणि या विश्वासाचा भाग म्हणून भारतात जो काही सेन्सिटिव्ह एरियाज आहेत, भारताचे सेन्सिटिव्ह एरियाज, भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र जसं की ईशान्य भारत असेल, ठीक आहे, नॉर्थ ईस्ट, किंवा भारताचा अंदमान आणि निकोबारचा भाग असेल, या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीला भारत हा जपानच्या साह्याने इथे गुंतवणूक करत आहे किंवा प्रकल्प उभारत आहे. ठीक आहे, भारताचा जपानमध्ये तेवढा विश्वास आहे. या दृष्टीने जपान आणि भारताची जी काही बहुपक्षीय भागीदारी आहे ती आपल्याला अभ्यासायची आहे. मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जपानला आपण नैसर्गिक मित्र संबोधतो, पण जपान आणि चीन यांच्यामध्ये जेवढा व्यापार होतो त्याच्या खूपच कमी व्यापार भारत आणि जपानमध्ये होतो. मग ही व्यापाराचं क्षेत्र आपल्याला वाढवता कसं येईल, ही एक कमजोर साखळी राहिलेली आहे भारत आणि जपानच्या संबंधातील. ती आपल्याला कशी वृद्धिंगत करता येईल या गोष्टी आपण भारत आणि जपानच्या संदर्भात अभ्यासणार आहोत. त्यानंतर भारत आणि रशिया संबंध आपण अभ्यासणार. त्याच्यामध्ये आपण पाहणार की रशिया हा भारताचा काळाच्या कसोटीवर काय म्हणूयात की टाइम टेस्टेड फ्रेंड, काळाच्या कसोटीवर खरा उतरलेला मित्र आहे. ठीक आहे, या गोष्टी आपण अभ्यासणार. मग काय म्हणूयात की 1971चा महत्वाचा तह असेल. त्यानंतर ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं 1971ला, त्या युद्धामध्ये युएस हा पाकिस्तानच्या बाजूने निघाला होता. युद्धामध्ये उतरण्याच्या हिशोबाने त्यांनी त्यांची युद्धनौका वगैरे जहाजं पाठवली होती. पण त्याच वेळेस रशियानं पुढे काय म्हणूया की रशिया पुढे आला भारताच्या बाजूने आणि त्यावेळेस मग युएसला माघार घ्यावी लागली. मग असा हा आपला रशिया मित्र राहिलेला आहे, एकदम भरवशाचा त्या टाईपमध्ये. ठीक आहे, मग रशिया आणि भारताची संरक्षण भागीदारी महत्वाची ठरते. ठीक आहे, S-400 आपले जे क्षेपणास्त्र प्रणाली आहे, आता पहलगाम अटॅक नंतर जे काय भारतानं एअर स्ट्राईक्स वगैरे केले त्याच्यामध्ये ही क्षेपणास्त्र प्रणाली महत्वाची ठरली. मग या गोष्टी आपण काय म्हणूया की आपण रशियाकडून आयात केलेल्या आहेत. मग ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत की सहकार्याचे क्षेत्र
डिफेन्स कॉपरेशन बरोबरच काय म्हणूया की भारताची एनर्जी सिक्युरिटी म्हणजे तेल खरेदी असेल, यासाठी सुद्धा रशिया कसा महत्वाचा आहे. ठीक आहे, या गोष्टी आपण बघूयात भारत आणि रशिया संबंधात. आणि पुढला एक टॉपिक राहतो तो म्हणजे भारत आणि EU संबंध, युरोपियन महासंघ. त्याबरोबरचे संबंध आणि ब्रेक्झिट, युरोपियन युनियनमधून ब्रिटन हा बाहेर पडला, त्या संदर्भामध्ये या संबंधामध्ये असलेले बदल आणि त्यानंतर आर्थिक आघाडीवरती जे काही फ्री ट्रेड एरियाच्या संदर्भात, फ्री ट्रेड अग्रीमेंटच्या संदर्भात जे करार वगैरे वाटाघाटी सुरू आहेत, त्या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, मग भारत आणि जागतिक सत्ता केंद्र हा टॉपिक तुम्हाला थोडाफार त्याचा म्हणजे अंदाज आला असेल की याच्यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर पुढचा 6वा टॉपिक काय आहे आपल्या अभ्यासाचा? 6वा टॉपिक काय आहे? भारत आणि आण्विक प्रश्न, न्यूक्लिअर क्वेश्चन. याच्यामध्ये आपण पाहणार आण्विक प्रश्नामध्ये, न्यूक्लिअर क्वेश्चनमध्ये भारताचा अणु कार्यक्रम कसा राहिला आहे. ठीक आहे, भारताचा आण्विक कार्यक्रम, इंडियाज न्यूक्लिअर प्रोग्राम, आणि त्यानंतर भारताचं न्यूक्लिअर डॉक्ट्रीन म्हणजे भारताचे आण्विक धोरण. ठीक आहे, न्यूक्लिअर डॉक्ट्रीन. आणि त्याच्यामध्ये काय आहे की चेंजिंग परसेप्शन काय आहेत. ठीक आहे, त्या सिलेबसमध्ये टॉपिक मध्ये काय आहे? चेंजिंग परसेप्शन अँड पॉलिसी म्हणजे बदलता समज आणि धोरण. ठीक आहे, याच्यामध्ये भारताचा आण्विक कार्यक्रम कसा आणि भारताचं आण्विक धोरण, इंडियाज न्यूक्लिअर डॉक्ट्रीन, हे 2003 मध्ये आलं, भारतानं जाहीर केलं. की भारतानं 1998 ला दुसरी आण्विक चाचणी केली, 1974 ला आपण पहिली आण्विक चाचणी केली. ठीक आहे, पोखरण 1, पोखरण 2, स्माइलिंग बुद्ध ऑपरेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतानं अण्वस्त्रधारी देश म्हणून स्वतःला जाहीर केलं 1998 ला. त्यानंतर मग युएस आणि भारतावर त्याशी निर्बंध लागले, पण पुढे 2005 मध्ये युएस आणि भारतामध्ये न्यूक्लिअर डील साईन झाली. या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की भारताचं न्यूक्लिअर डॉक्ट्रिन काय आहे, भारताचं आण्विक धोरण काय सांगतं की आम्ही क्रेडिबल मिनिमम डेटरन्स मेंटेन करू. म्हणजे काय? म्हणजे काय? किमान विश्वासार्ह प्ररोधन. हे थोडं उलट झालं. किमान विश्वासार्ह प्ररोधन म्हणजे आपण अण्वस्त्र किती बाळगणार, तर ते प्ररोधन म्हणून मेंटेन होईल इथपर्यंत. की प्ररोधन म्हणजे काय? मी मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं की शत्रू तुमच्यावर आक्रमण करणार नाही, इथपर्यंत त्याचा समज झाला पाहिजे की या देशाकडे तेवढे अण्वस्त्र आहेत, त्याला जर परत प्रत्युत्तरात आपल्यावरती जर हल्ला केला तर आपला त्याच्यावर निभाव लागणार नाही. ठीक आहे, मग तेवढी डेटरन्स क्रिएट करण्याच्या उद्देशानं तेवढा तो डेटरन्स क्रिएट झाला पाहिजे, ह्या हिशोबानं आपण तेवढी अण्वस्त्र बाळगणार. हे आपलं पहिलं तत्व आहे. त्यानंतर दुसरं काय आहे की नो फर्स्ट यूज. नो फर्स्ट यूज म्हणजे काय? की प्रथम वापर न करण्याचं धोरण. की आपण कोणत्याही देशाच्या विरोधात अण्वस्त्रांचा वापर कोणत्याही युद्धात प्रथम करणार नाही. समोरचा देश जरी अण्वस्त्रधारी असला आणि त्याचं आपलं युद्ध झालं तरी त्यानं अण्वस्त्रांचा वापर अगोदर जर केला नाही तर आपण सुरुवातीला अण्वस्त्रांचा वापर करणार नाही. हे धोरण पाकिस्तानच्या संदर्भात महत्वाचं ठरतं, कारण की पाकिस्तान हा भारतापेक्षा एक लहान देश आहे, तोही अण्वस्त्रधारी आहे, तर तो आपल्यामुळे अधिक असुरक्षित बनू शकतो, इन्सिक्युअर. आणि त्यामुळे भारताला ती सुरक्षितता प्रदान करावी लागते की आम्ही अण्वस्त्रांचा वापर प्रत्यक्ष युद्धात करणार नाही प्रथमतः सुरुवातीला. मात्र तुम्ही जर आमच्यावर हल्ला केला अण्वस्त्रांचा तर आम्ही मग तुमची गय करणार नाही. ठीक आहे, मग भारताची जी काही सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी आहे ती मजबूत स्वरूपाची असेल किंवा सेकंड स्ट्राईक भारत जो करेल तो अतिशय मोठा असेल, अवाजवी असेल. ठीक आहे, डिस्प्रपोर्शनेट असेल. हे भारताचं धोरण आहे की आम्ही प्रथम वापर करणार नाही. त्यानंतर तिसरं आहे की जे बिगर अण्वस्त्रधारी देश आहेत, समज बांगलादेश आहे, बांगलादेशकडे अण्वस्त्र नाहीयेत, त्यांचं आपलं युद्ध झालं तर त्या देशाबरोबर आपण अण्वस्त्रांचा कदापिही वापर करणार नाही, कारण की तो त्या देशाकडे अण्वस्त्र नाहीये. त्यावेळेस आपण अण्वस्त्रांचा वापर करणार नाही. म्हणजे बिगर अण्वस्त्रधारी देश असेल तर त्यांच्याविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर केला जाणार नाही. हे तिसरा पॉईंट आहे. त्यानंतर चौथा पॉईंट असा आहे की भारताचा भूप्रदेश किंवा भारताचं कोणतंही म्हणजे भारताचं लष्कर जगामध्ये कोणत्याही ठिकाणी असेल आणि त्यांच्यावर जर अण्वस्त्रांचा अटॅक झाला, अण्वस्त्रांचा हल्ला झाला तर त्या प्रत्युत्तरात मात्र भारत अण्वस्त्रांचा हल्ला करेल. ठीक आहे, भारतावरती जर का रासायनिक आणि जैविक हल्ला झाला तर भारताकडे अण्वस्त्रांचा हल्ला करण्याचा ऑप्शन तयार असेल. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन असेल, मग तो भारताच्या विवेकावर ठरेल, भारताच्या निवडीवर ठरेल की अण्वस्त्रांचा प्रत्युत्तरात हल्ला करायचा की नाही, जर रासायनिक आणि जैविक हल्ला भारतावरती झाला तर.
मग या दृष्टीनं भारताचं जे काही आण्विक धोरण आहे ते आपण पाहणार आहोत. मग नो फर्स्ट यूज जी काही पॉलिसी आहे त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे का, की ती धोरण अतिशय चांगलं आहे. मग या संदर्भात अभ्यासकांची काय मतं आहेत या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? की 6वा टॉपिक मध्ये आपण भारत आणि आण्विक प्रश्न अभ्यासणार आणि त्याच्या संदर्भामध्ये भारताचा आण्विक धोरण न्यूक्लिअर डॉक्ट्रिन आणि त्याच्या संदर्भात ते आण्विक धोरण काय आहे आणि अभ्यासकांची मतं काय आहेत या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, हा झाला आपला 6वा टॉपिक. त्यानंतर 7वा टॉपिक काय आहे की भारत आणि युएन प्रणाली, भारत आणि युएन सिस्टीम, युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्र प्रणाली. आपण युएन प्रणाली किंवा व्यवस्था म्हणू शकतो. याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला दोन गोष्टी अभ्यासायच्या आहेत. काय? युएनची शांती सेना, त्याच्यामधील भारताची भूमिका. ठीक आहे, शांती सेनेमधील भारताची भूमिका. आणि दुसरं युएनएससी म्हणजे काय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्वासाठीची भारताची जी काही मागणी आहे, परमनंट सीट, स्थायी सदस्यत्व. ठीक आहे, या दोन गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. याच्यावरती युपीएससी सातत्यानं प्रश्न विचारत असते या दोन्ही टॉपिकवरती. शांती सेनेमध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं की भारत लष्कराची मोठ्या प्रमाणात योगदान देत असतो. त्याच्यामध्ये महिला लष्कर, जे काही महिला मिलिटरी मेन्स आपल्या लष्करातील ज्या महिला आहेत त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. आणि भारताचं जे काही लष्कर शांती सेनेमध्ये समाविष्ट आहे, सहभाग येतात, त्यांना चांगली दाद आफ्रिकेमध्ये मिळत आहे. ठीक आहे, त्यांचा काय म्हणूया की आपल्या जे काही सैनिक सहभागी होत आहेत त्यांच्याविषयी चांगला समज आणि त्यांचं आपल्या सैनिकांचं काम तिथलं चांगलं आहे. मग या संदर्भामध्ये हा टॉपिक महत्वाचा ठरतो, तो आपण अभ्यासणार. आणि दुसरी गोष्ट आहे की युएनएससी, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की शांती सेनेमध्ये लष्कराचं योगदान आणि वित्तीय योगदान, याच्यामध्ये विकसित देश, विकसनशील देश यांच्यामध्ये काही मतभेद आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आहेत, त्या गोष्टी आपण. पॉईंट काय आहे की युएनएससीचे स्थायी सदस्यत्व साठी भारत मागणी करत आहे की युएनएससीचं परमनंट सीट आम्हाला एक मिळावं. ठीक आहे, त्या दृष्टीने आपण हे चर्चा करणार पाहणार आहोत. युएनएससीची काय सध्याची संरचना आहे ती 1950-60च्या काळात जी काय आंतरराष्ट्रीय राजकारणाची संरचना होती, आंतरराष्ट्रीय राजकारणातील जागतिक त्या तत्कालीन स्थिती होती त्यानुसार ती ठरवली. पण आज ती परिस्थिती बदलली आहे. भारताचं मत काय आहे की भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे की नाही. मग त्या सर्वात मोठ्या लोकशाहीला या युएनएससीच्या सुरक्षा परिषदेमध्ये स्थान मिळणं गरजेचं आहे की नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. त्यानंतर जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आपल्याकडे आहे. सर्वात मोठ्या लोकसंख्येला जर याच्यामध्ये प्रतिनिधित्व नसेल तर ही संस्था एवढी प्रातिनिधिक ठरते का? नाही ठरत. ठीक आहे ना. जगातील एक विषांश लोकसंख्या म्हणजे एक विषांश नाही, जगातील जवळपास 20% लोकसंख्या भारतामध्ये रहिवास आहे किंवा भारताची आहे. पण तेवढी असेल तर त्या लोकसंख्येला तुम्ही प्रतिनिधित्व देत नसाल तर ती तेवढी लोकशाहीवादी किंवा प्रातिनिधिक संस्था ठरत नाही. ठीक आहे, सर्वाधिक लोकसंख्या भारताकडे आहे, जवळपास सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश. त्यानंतर भारत हा पीपीपी नुसार जर बघितला, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, खरेदी शक्तीनुसार तर तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे, थर्ड. आणि जर आपण काय म्हणूया मार्केट प्राइस नुसार बघितला, बाजार किमतीनुसार जीडीपीच्या, तरी सुद्धा भारत हा जगातील सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था आहे, चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे. एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेला तुम्ही या जागतिक राजकारणाची किंवा जागतिक सरकारची जी काही संस्था आहे सुरक्षा परिषद त्याच्यापासून दूर ठेवत असाल तर ती संस्था तेवढी लोकशाहीवादी ठरत नाही. चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे. ठीक आहे, भारत हा शांतताप्रिय टाईप देश राहिलेला आहे. ठीक आहे, ह्या भारतामध्ये स्टेबल गव्हर्नमेंट आपण पाहत आलेलो आहोत. या सगळ्या गोष्टी असतील तर भारताला युएनएससी मध्ये स्थायी सदस्यत्व मिळणं गरजेचं आहे. मात्र याच्यामध्ये मेन खोडा मग चीनचा राहतो, मग ते पाकिस्तानला काहीतरी पुढे करणार. मग पाकिस्तान हे कॉफी क्लब G4 काय आहे या गोष्टी आपण या संदर्भामध्ये अभ्यासणार आहोत की भारताला स्थायी सदस्यत्व मिळणं कसं गरजेचं आहे. याच्यामध्ये काही अभ्यासकांची मत आहेत की किशोर महबूबानी हे युएनएससीचे अध्यक्ष राहिलेले व्यक्ती आहेत, ते म्हणजे डिप्लोमॅट राहिलेले, ते आसियान सिंगापूरचे काहीतरी आहेत. आणि त्यांचं मत आहे की युके आणि युएस हे जवळपास सारखेच आहेत. म्हणजे युके युएसएचं जे काही मत असेल तोच मत युके मानत असतोय. मग असं जर असेल तर युकेनं त्याची सीट सोडवावी, तर भारताला दिली जावी, भारताने त्यांची जागा घ्यावी. मग असे काही प्रस्ताव आहेत, या गोष्टींची चर्चा आपण या टॉपिक मध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमातील शेवटचा टॉपिक काय आहे की भारताच्या परराष्ट्र धोरणातील अलीकडील घडामोडी. हा शेवटचा टॉपिक असणार आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणातील अलीकडील घडामोडी, रिसेंट
डेव्हलपमेंट. ह्याच्यामध्ये काय येईल की आंतरराष्ट्रीय राजकारणाचे नवीन नवीन मुद्दे पुढे येत आहेत. जसं की अफगाणिस्तानचा मुद्दा असेल, अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पश्चिम आशियाचा मुद्दा असेल, किंवा मध्य पूर्व, मिडल ईस्ट. ठीक आहे. मग इथं काय आहे की इराण असेल, मग सध्या इराण आणि इस्रायलचा संघर्ष असेल. ठीक आहे. किंवा सौदी अरेबिया आणि इराण यांमधलं वैमनस्य असेल. या गोष्टी आपण अभ्यासणार आहेत. किंवा अलीकडे I2U2 या क्षेत्रात महत्वाचे आहे. I2U2 म्हणजे काय? इंडिया, इस्रायल, युएसए आणि युएई या 4 देशांचा हा समूह, हा गट. या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. किंवा IMEC आहे की इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. ठीक आहे. या गोष्टी भारत आणि इस्रायल यांमधील संबंध हे कसा आता नवा कल पकडत आहेत. मग इराण आणि म्हणजे भारत आणि इस्रायल मधील संबंध कसे म्हणजे कसे बदलत गेले, कसे ते घडत गेले, या गोष्टींचा अभ्यास आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. आता आपण इस्रायलला भारताचा नैसर्गिक मित्र म्हणून संबोधतो. ठीक आहे. 91 पर्यंत तेवढे संबंध नव्हते. 91 नंतरच्या काळात संबंध वाढले. त्या संबंधासाठी काय कारण होतं की दहशतवाद हा आपला दोघांमधील कॉमन स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट होता. सामरिक हितसंबंध. मग त्या दृष्टिकोनातून आपले संबंध वाढले. मग त्याच्यामध्ये आता संरक्षण सहकार्य आहे, दहशतवाद विरोध आहे, किंवा कृषी सहकार्य आहे. ठीक आहे. या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि हे बाकीचे देश आणि बाकीच्या घडामोडी हे आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण याच टॉपिकमध्ये अजून एक टॉपिक अभ्यासणार आहोत. तो काय आहे की भारताची नवीन जागतिक व्यवस्थेची विजन कशी आहे. काय आहे आपला टॉपिक? इंडियाज विजन ऑफ न्यू वर्ल्ड ऑर्डर, म्हणजे भारताची नवीन जागतिक व्यवस्थेसाठीची दृष्टी. भारताची, हा महत्वाचा टॉपिक आहे हा, नवीन जागतिक व्यवस्थेसाठीची दृष्टी. भारताला नवीन जागतिक व्यवस्था कशी हवी आहे. पण त्याला विजन म्हणूया सध्या. भारताचं नवीन जागतिक व्यवस्थेसाठीचं विजन काय आहे. नवीन जागतिक व्यवस्था कशी असायला हवी असं भारताला वाटतं. ठीक आहे. ती कशी असावी असं भारताला वाटतं की ती अधिक, काय म्हणूया की, म्हणजे एकदम एका वाक्यात जर सांगायचं झालं तर भारताचं मत काय आहे की वसुधैव कुटुंबकम. ठीक आहे. की सर्व जग हेच एक कुटुंब आहे त्या टाईपमध्ये. किंवा त्याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये म्हणू शकतो की सर्वे सुखीना भवंतु. हे भारताचं तत्वज्ञान आहे. सर्वे सुखीना भवंतु. त्यालाच आपण G20चं जे काही आपलं ब्रीद होतं, जी टॅगलाईन होती, काय होती की एक वसुंधरा, वन अर्थ, वन फॅमिली, एक वसुंधरा, काय म्हणूया त्याला, एक कुटुंब आणि एक भविष्य, वन फॅमिली वन फ्युचर. एक भविष्य. ठीक आहे. ही भारताची थिंकिंग आहे. भारताला या थिंकिंगला धरून जागतिक व्यवस्था हवी आहे. या थिंकिंगला धरून जागतिक व्यवस्था कशी असेल, या थिंकिंगला धरून जागतिक व्यवस्था कशी असेल, मऊ आहे ना, एक मिनिट. या थिंकिंगला धरून जागतिक व्यवस्था कशी असेल तर भारताला ती अधिक, काय म्हणूया त्याला, आपण त्याला काय म्हणू शकतो की जस्टिसेबल किंवा इक्विटेबल, त्याला काही टर्म यूज करता येईल आपल्याला. काय म्हणूया, मोर इक्विटेबल, त्याला आपण अधिक समन्यायवादी म्हणू शकतो की भारताला जागतिक व्यवस्था ही अधिक समन्यायवादी हवी आहे. मोर इक्विटेबल, अधिक समन्यायवादी. ठीक आहे. म्हणजेच काय की जे जागतिक दक्षिण आहे किंवा जे तिसरं जग आहे त्या तिसऱ्या जगाला न्याय्य हिस्सा मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये. किंवा तिसऱ्या जगाचं जागतिक दक्षिणला विचारात घेणारे म्हणूयात आपण त्याला. अधिक समन्यायवादी म्हणजेच काय की जागतिक दक्षिणला किंवा तिसऱ्या जगाला विचारात घेणारे. जागतिक दक्षिणचं पुरेपूर प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये हवं. ठीक आहे. जागतिक दक्षिण म्हणजे तिसऱ्या जगाला जर पुरेपूर प्रतिनिधित्व द्यायचं असेल तर मग त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण की UNSC असेल, या ज्या ग्लोबल गव्हर्नन्सच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत
मग वर्ल्ड बँक असेल किंवा IMF असेल, यांना अधिक लोकशाहीवादी करणं, अधिक प्रातिनिधिक म्हणजे सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्याचं उमटायला हवं. त्यानंतर अधिक लोकशाहीवादी त्या बनायला हव्यात आणि अधिक पारदर्शक आणि जबाबदार, उत्तरदायी त्या असायला हव्यात. ठीक आहे. या दृष्टीने भारताला ग्लोबल गव्हर्नन्स स्ट्रक्चर हवं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, भारताला जे व्यापारी रेझिम, जे ट्रेड रेझिम आहे, इकॉनॉमिक रेझिम, ते अधिक संतुलित, अधिक ओपन त्या स्वरूपाचं हवं आहे, अधिक रूल बेस्ड, नियम आधारित हवं आहे. त्यानंतर अजून आपण काय म्हणू शकतो की भारताला बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेची मान्यता हवी आहे, की जगामध्ये बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था आहे, ही गोष्ट जगानं मान्य करायला हवी. बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था, जगामध्ये एकच एक सत्ता प्रभावशाली नाहीये, तर अनेक ध्रुव आहेत. ठीक आहे, अनेक सत्ता केंद्र आहेत. या गोष्टी भारताच्या मागण्या आहेत. ठीक आहे, नवीन जागतिक व्यवस्थेसाठीच्या या गोष्टी, म्हणजे ह्या एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आपण अधिक डिटेलमध्ये या गोष्टी अभ्यासणार आहोत. ठीक आहे, मग तुम्हाला अभ्यासक्रम आता व्यवस्थितरित्या समजला असेल. पेपर 2 सेक्शन बी चा आपण एकदम शॉर्ट मध्ये या सगळ्या गोष्टी पाहूयात, जी आपण पहिली स्लाइड घेतली होती त्यानुसार. ठीक आहे, दिसते सगळ्यांना व्यवस्थित? तर याच्यामध्ये पेपर 2 चा सेक्शन बी आपण अभ्यासत होतो. तर पेपर 2 टायटल काय, भारत आणि जग. त्याच्यामध्ये आपण 8 टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. पहिला टॉपिक आहे भारताचं परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरण म्हणजे काय, भारताचं परराष्ट्र धोरण ठरवणाऱ्या निर्धारक घटक काय आहेत किंवा ठरविणाऱ्या संस्था काय आहेत आणि भारताच्या परराष्ट्र धोरणातील बदल आणि सातत्य काय आहे, या गोष्टी आपण पहिल्या टॉपिक मध्ये अभ्यासणार. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये काय, भारत आणि नाम किंवा अलिप्ततावादी चळवळ. मग या अलिप्ततावादी चळवळीमध्ये भारताचं योगदान काय आहे, ती नाम काय आहे, कशासाठी अस्तित्वात आली, तिचे विविध टप्पे काय राहिलेले आहेत, ही सध्याची स्थिती काय आहे, ठीक आहे, आणि भारताची भूमिका काय आहे, या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार. तिसरा टॉपिक आहे भारत आणि दक्षिण आशिया. मग दक्षिण आशिया म्हणजे साऊथ आशिया, भारताचे शेजारील देश यांच्याबरोबरचे संबंध किंवा प्रादेशिक सहकार्य या क्षेत्रामध्ये कसं राहिलं आहे. त्यानंतर भारत आणि आग्नेय आशियाचे संबंध कसे राहिले आहेत भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीच्या संदर्भात, या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या शेजारील देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आपण याच्यामध्ये अभ्यासणार. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे भारत आणि जागतिक दक्षिण, ग्लोबल साऊथ. याच्यामध्ये भारत, लॅटिन अमेरिका, भारत आणि आफ्रिका आणि भारताचे म्हणजे जागतिक दक्षिण सहकार्य यासाठी भारताचे असलेले पुढाकार याच्यामध्ये आपण अभ्यासणार. नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी असेल किंवा WTO मधील नेगोशिएशन असतील किंवा भारताचे काही प्रोग्राम्स आहेत, जसा की मी तुम्हाला मागाशी सांगितलं आयटेक कार्यक्रम, इंडिया टेक्निकल इकॉनॉमिक कॉपरेशन असेल किंवा कोलिशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ठीक आहे, इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेल, ठीक आहे, या गोष्टी सुद्धा आपण याच्यामध्ये चर्चेला आहोत. त्यानंतर काय की हे जागतिक दक्षिण मध्ये, ठीक आहे. त्यानंतर भारत आणि जागतिक सत्ता केंद्र, जगातील जे काही मोठे मोठे देश आहेत, शक्तिशाली देश, भारत, जपान असेल, रशिया असेल, US असेल, युरोपियन युनियन असेल, चीन असेल, या देशांवरचे संबंध आपण या टॉपिक मध्ये अभ्यासणार. त्यानंतर भारत आणि आण्विक प्रश्न, याच्यामध्ये भारताचा आण्विक कार्यक्रम काय आहे, भारताचा आण्विक धोरण म्हणजे न्यूक्लिअर डॉक्ट्रिन काय आहे, त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे का, भारत आणि US जी काही न्यूक्लिअर डील आहे ती काय आहे, या गोष्टींचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. आणि त्यानंतर पुढला टॉपिक काय आहे, भारत आणि UN प्रणाली. याच्यामध्ये 2 टॉपिक, की युएनची शांती सेना आणि त्यानंतर UNSCचं स्थायी सदस्यत्वाची जी काही भारताची मागणी आहे, ती मागणी, मग त्या बाजूचे युक्तिवाद आणि अभ्यासकांची मतं किंवा त्याला होत असलेला विरोध, या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचं काय आहे की अलीकडील घडामोडी ज्या काही जागतिक राजकारणात घडत आहेत त्याच्यावरती भारताचा दृष्टिकोन कसा आहे, ठीक आहे, या गोष्टी याच्यामध्ये येणार आहेत. अशा पद्धतीनं आपण हा सगळा सिलेबस अभ्यासणार आहोत एकदम डिटेलमध्ये. ठीक आहे, तुम्हाला आता म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला सगळा सिलेबसचा एक ओव्हरऑल अंदाज आला असेल की राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या ऑप्शनल मध्ये तुम्ही काय अभ्यासणार आहात, तुम्हाला काय सगळं अभ्यासाला मिळणार आहे. मग याच्या बेसवरती मला वाटतं तुम्ही ठरवावं की तुम्हाला राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यासाला घ्यायचा आहे की नाही. मी तुम्हाला सांगितलं की इंटरेस्ट हा तुमचा ऑप्शनल निवडण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया असला पाहिजे. कारण जर इंटरेस्ट असेल तरच तुम्ही जास्त काळ तो विषय वाचू शकताय. ठीक आहे, त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी या गोष्टीला तुम्ही जाऊ शकताय. हा काय मगिंगचा विषय नाहीये, पाठांतराचा विषय नाहीये. तुम्हाला एक संकल्पनात्मक स्पष्टता या विषयामध्ये आली पाहिजे, एक अंडरस्टँडिंग आली पाहिजे आणि त्या बेसवरती तुम्ही या पेपरला व्यवस्थितरित्या डील करू शकताय. त्यामुळे आवड ही महत्वाची आहे. तुम्हाला बराच काळ हा विषय अभ्यासायचा आहे, एकदम डिटेलमध्ये अभ्यासायचा आहे, वारंवार तो विषय वाचायचा आहे आणि त्याचबरोबर या विषयाशी निगडीत त्या चालू घडामोडी आहेत त्या सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यासायच्या आहेत आणि त्या दृष्टीनं हा पेपर महत्वाचा असणार आहे. या पेपरमध्ये 2 जे सेक्शन आहेत की पेपर 1चा सेक्शन बी, काय म्हणतोय मी, पेपर 1चा सेक्शन बी
जो काय आयजीबीचा पार्ट आहे, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटी, हा सुद्धा करंट अफेअर्स, चालू घडामोडीच्या संदर्भात महत्वाचा आहे. चालू घडामोडी, ठीक आहे. या पेपरसाठी चालू घडामोडी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि त्यानंतर पेपर 2 चा जो काही सेक्शन बी आहे, पेपर 2 चा देखील सेक्शन बी म्हणजे भारत आणि जग जे आहे त्याच्यामध्ये भारताचं जगातील इतर देशांशी असलेले संबंध या संदर्भामध्ये चालू घडामोडी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याच्यावरती तुमचा कंटिन्युअस स्टॅप असला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात काही महत्वाचे अभ्यासक आहेत की जसे की हर्षवी पंत असतील, हे द हिंदू मधून आर्टिकल लिहित असतात, त्यांच्यावरती तुम्ही नजर ठेवाल. त्यानंतर दुसरे सुहासिनी हैदर असतील, हिंदूच्या संपादक आहेत आयारच्या, सुहासिनी हैदर यांचं जर काय आर्टिकल आलं तर त्याच्यावरती तुमची नजर असेल. त्यानंतर हॅपीमन जॅकोब आहेत की जे हिंदू मधून आर्टिकल लिहित असतात, मग त्याच्यावरती तुमची नजर पाहिजे. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसचा जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये सी राजामोहन आहेत, हे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या म्हणजे त्या विषयावरती लेख लिहित असतात, सी राजामोहन, ठीक आहे, इंडियन एक्सप्रेसला. किंवा त्यानंतर प्रताप भानू मेहता असतील, हे आपला जो काय आयजीबीचा सेक्शन आहे या दृष्टीने महत्वाचे आहेत. पण प्रताप भानू मेहता या अभ्यासकांचे लेख जर वर्तमानपत्रातून तुम्हाला भेटले तर त्याच्यावर तुमची विशेष नजर असेल. प्रताप भानू मेहता, त्यानंतर ख्रिस्तोफ जाफ्रेलो, हे देखील आयजीबीचे महत्वाचे अभ्यासक आहेत. ख्रिस्तोफ जाफ्रेलो, ठीक आहे, हे देखील इंडियन एक्सप्रेस मधून आर्टिकल लिहित असतात, त्याच्यावरती तुम्ही नजर ठेवाल. त्यानंतर प्राध्यापक योगेंद्र यादव असतील, ठीक आहे, या सगळ्या गोष्टींवरती तुमची नजर असेल. तुम्ही व्यवस्थितरित्या या सगळ्या गोष्टी अभ्यासाल. अजून बाकीचे जे काही आयआर संबंधीचे जे एडिटोरियल्स येतात इंडियन एक्सप्रेस मधून, हिंदू मधून, त्याचा तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेऊन अभ्यास कराल. त्याच्यामधला कोर ऑफ द कोर, त्या थिंकरचं मत काय आहे ते तुम्ही लक्षात ठेवाल किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न कराल आणि त्यानुसार तुमची थिंकिंग डेव्हलप करण्याचा प्रयत्न कराल. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमच्या पेपरसाठी सुद्धा आणि त्याच वेळेस तुमच्या इंटरव्ह्यूसाठी सुद्धा. इंटरव्ह्यूला सुद्धा जर तुम्हाला आयआर संबंधी काही प्रश्न विचारला आणि तुम्ही जर त्या प्रश्नाचा कोरला जर हिट केलं तर ते वेगळं इम्प्रेशन जातं. तुमची अंडरस्टँडिंग, तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून दिसून येत असतात, ठीक आहे. या दृष्टीने तुम्ही चालू घडामोडी व्यवस्थितरित्या म्हणजे त्याच्यावरती लक्ष ठेवाल, ठीक आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत, ठीक आहे. सगळ्यात शेवटी तुम्हाला पहिलं सांगितल्याप्रमाणेच की आपली ऑप्शनलची बॅच सुरू झालेली आहे आणि आता सिलेबस आपण सगळा डिस्कस केलेला आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता की तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे, तुम्हाला हाच विषय वैकल्पिक विषय म्हणून घ्यायचा आहे की नाही. हा विषय खूप महत्वाचा आहे, ठीक आहे. तुम्ही तुमची निवड व्यवस्थितरित्या कराल कारण की हा 500 गुणांचा पेपर आहे आणि मुलांना जवळपास 315च्या आसपास, 315, 316, 300, 290 असे मार्क्स ऑप्शनलला येतात. राज्यशास्त्र या ऑप्शनला सुद्धा एवढे मार्क युपीएससी मध्ये मुलाला आलेले आहेत. त्याच्यामुळे हा विषय महत्वाचा आहे, वैकल्पिक विषय, तो तुम्ही अत्यंत काळजीने निवडा आणि त्याचा अभ्यास व्यवस्थितरित्या कराल. आपली बॅच ऑनलाईन स्वरूपात, रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे आणि त्यामध्ये अभ्यासक्रमात आपण जेवढे सगळे पॉईंट डिस्कस केलेले आहेत, युपीएससीचे पीवायक्यूजला धरून मेजर थीम्स काय आहेत त्याच्यावरती विशेष भर देऊन आपण या गोष्टी सगळ्या अभ्यासणार आहोत, ठीक आहे. बॅच संबंधी तुम्हाला काही डाऊट असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही हा जो काही नंबर दिलेला आहे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल, मग त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही अभ्यासक्रमाची 4ही लेक्चर आणि सुरुवातीचं मी घेतलेलं ओरिएंटेशनचं जनरल डिस्कसचं लेक्चर व्यवस्थित पाहिलं असेल अशी मी आशा करतो आणि शेवटपर्यंत जे थांबले असतील त्यांच्यासाठी विशेष थँक्यू. तुम्हा सगळ्यांना थँक्यू. भेटूयात पुढे.